हालेलुया. आशीर्वादित आहात. पुन्हा एक बार, मला माहित नाही किती लोक जसे मी दर मंगळवारी मी बोलतो, परत मेसेज बघितला का ते म्हणा काय आंटी सिस्टर आमचं नेट कनेक्शन केवढं असते, आम्ही हेच इथं बसून बघायचं, घरी जाऊन तेच बघायचं, आम्ही दुसरं काय बघायला नको काय, असं पण प्रश्न बरोबर आहे ना. हालेलुया. का बघायचं असते प्रियानो, जे आम्ही बघतो ना रिकॅप होतं, आम्ही जे ऐकलेलं असतो ना, जर इकडे तिकडं होऊन जातो ते एकदा ऐकलं ना माइंडमध्ये फिक्स होतं. ही देवाची कृपा आपण हे फॅसिलिटी देवाने दिली. पूर्वी कुठं काय बोलतं. हालेलुया. देवाचे आभार. आणि विशेष करून जे कोणी यूट्यूबमध्ये बघतात सबस्क्राईब करा, बघा, शेअर करा, यामुळे भरपूर लोकांपर्यंत जाईल, भरपूर लोक आशीर्वादित होते. हालेलुया. आज विशेष संदेश आहे. पुन्हा एक बार या शेवटच्या दिवसामध्ये देव बाप्पा आम्हाला काहीतरी बोलत आहे की आम्ही कसं पाहिजे शेवटच्या दिवसांमध्ये. हालेलुया. आपण वाचूया 2 कोरिंथीकरास 7वा अध्याय पहिला वचन. 2 कोरिंथीकरास 7वा अध्याय पहिला वचन. 2 Corinthians 7:1. थँक यू जीसस. 2 Corinthians 7:1. हां. तेव्हा प्रियजनो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहे, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पवित्राला पूर्णता आणू. हालेलुया. पुन्हा एक बार काढा सर्वांनी. ज्यांना मिळालं नाही त्यांनी लिहून घ्या. ओके, ज्यांना मिळालं त्यांनी लिहून घ्या, नंतर बसून तुम्ही अभ्यास करा. पुन्हा एक बार 2 Corinthians 7वा अध्याय पहिले वचन. हां. तेव्हा प्रियजन हो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहे. एक मिनिट. तेव्हा प्रियजन हो, आपल्याला ही अभिवचन मिळालेला आहे, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून. पहिली गोष्ट, देहाचा व आत्मेचा सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून आमेन पवित्राला पूर्णता आणू. हालेलुया. सगळ्यांना माहिती आहे देहाची अशुद्धता. बरोबर. मी आज प्रेयर करताना बायबल म्हणजे मेसेज काढताना देव मला म्हटलं हे वचन दिले, म्हटलं दे बाबा देहाची अशुद्धता, म्हणलं ते बोलायचं नाहीये तुला, आत्म्यांची अशुद्धता. हालेलुया. देहाची अशुद्धता आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला किती वेळा तरी सांगितलं, पहिला किती रूढी परंपरा होते. म्हटलं ना, मेलेल्या प्रेताला जरी कोणी बाय चान्स मिस्टेक असं धरले तर तो माणूस दिवसभर विटाळला म्हणून त्याला बसवायचं मेलेल्या प्रेताला. आणि मेलेल्या प्रेताला पण कोण आपलं असलं तर ते प्रेताकडे जायचं, त्यांना स्पर्श सगळ्यांकडे जायचं नाही. म्हणजे किती बंधन, किती काय काय गोष्टी होते, पण येशूने आम्हाला सर्वातून सोडवलेलं आहे. सर्वातून सोडवलं म्हणून इथे काय म्हणतात, देहाचा मळिनता आणि आत्म्याची मळिनतेपासून आम्ही शुद्ध होऊन देवाला आवडणाऱ्या पवित्रतेने मी वाढले पाहिजे. हालेलुया. देहाची अशुद्धता सर्वांना माहिती आहे. खोटं बोलणे, लबाड करणे, फसवणे, पाप करणे हे सर्व देहाचे आहे. आता आत्म्याची अशुद्धता काय आहे? आत्म्याची अशुद्धता काय आहे? मला बोलले, मला म्हटले, मला संधी दिली नाही, मलाच हे केले नाही, मलाच तसं वागवले, मलाच हे केले. स्पिरिच्युअल अशुद्धता मी तुम्हाला दाखवायला लागलो. कुरकुर करणे, बंडखोरपणा करणे, देवाविरुद्ध वागणे, माहिती असून पण. लक्षात घ्या, ज्याला माहित नाही त्याला कमी फटके, ज्याला माहिती असून जरी चुकतो त्याला लय फटके बसणारे देवाचं वचन सांगते. बाबा काय म्हणतात, देहाची मळिनता तरी सर्वांना ठाऊक आहे, पण आत्मेची मळिनतेपासून शुद्ध व्हा. एक गोष्ट होतं, जे आत्मेमध्ये आम्ही दुखवला जातो, एक तरी सगळ्यात टाकून माणूस पडून जातो, काय नको म्हणून. दुसरं बलवान होतानी जरा, आमेन. काय होतानी जरा आणि बलवान होतो, टक्कर देतो उभा राहून. जर किन्न झालं तर माणूस काय करतो, पाप करतो, देवाला विसरतो, सोडून जातो. आम्ही कुठं जरा विचार करा, तुम्ही कुठं कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही विचार करा. जर कोणी आपल्या घरात काय तर आम्हाला म्हटले, लय प्रार्थना करतेस, तुझं बघ कसं आहे, कंटाळा आलं, प्रार्थना बंद. मी मध्ये बोललो ना, नाही ते कधी नाही. ते नवऱ्यानं संडे आले की लय बायकोचे प्रेम येते, मग बायकोला म्हणणार अगं आता चर्चला जाऊ नको की ग, राहा की ग,
ग बाहेर जाऊया, हा सांगितले ना मध्ये. आणि रियालिटी आहे, लय लोकांच्या घरामध्ये या गोष्टी घडतात. आता चर्चला जाऊ नका, आता घरी राहा, कशाला चर्चला जायला पाहिजे, आपण कुठेतरी फिरायला जाऊया. येईन का सुट्टी असते ना तुला आणि मला, मग सकाळी आपण कुठेतरी बाहेर गावी जाऊया, सकाळी जाऊया, संध्याकाळी येऊया. बायका पण पुस फुगून एवढं प्रेम आलं नवऱ्याला, ते नवऱ्याचं प्रेम नाहीये, त्याच्या मागे कोणतरी हाय टोचायला आलाय त्याला. असं बोल, तुझी बायकोला चर्चला जाऊ देऊ नको, तुझी बायकोला प्रार्थना करू देऊ नको. अगं टोचणारी कोण तर असते साईडला. पण आजही लोक काय करतात, लय खुश, आपण किती प्रेम आले, हाय तशी लोक मुली तर यायच्यात प्रेयरला, आता येत नाहीत, गेलत मागे. कशामुळे? नवराचं प्रेतीला बोलड सैतान टाकतो. पण वचन काय सांगते, आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा संकट येतो, समस्या येतो, ते आमच्या उन्नतीसाठी असते. हालेलुया. आमच्या नाशासाठी नसतो. जगामध्ये जगत असतात, शरीराच्या द्वारे काही दुःख आले ते आमच्या नाशासाठी असतो, पण आत्मेमध्ये जेव्हा आम्हाला दुःख येतो ते आमची उन्नतीसाठी असतो, देवाच्या गौरवासाठी असतो. हालेलुया. म्हणून निराश कधी व्हायचं नाही, कधीच नाही. तर काय म्हणते 8व्या वचनापासून वाचा, 2 कोरिंथ 7:8 पासून थोडं वचन वाचूया. 2 कोरिंथ 7:8 पासून पुढे. मी आपल्या पत्राने तुम्हाला दुःख दिले याबद्दल मला वाईट वाटत नाही. मला वाईट वाटले होते, कारण त्या पत्रापासून तुम्हाला काही वेळ तरी दुःख झाले असे मला दिसते. हालेलुया. का म्हणाले तिथे? पौलाची पत्र लाडी गोडीच्या नव्हत्या. जसं मी देतो ना, पटापट देतो, पण लगत पण नाही, दुखत पण असते, हसत पण असते, समजतच नाही काय करायला, नेमकं सिस्टर मारायला का प्रेम करायला की काय करायला. हालेलुया. ब्रदर उभारले की सगळ्यांना माहिती आहे, जोर जोरात पडायला. बरोबर आहे ना? ब्रदर मारले का आवाज येतो, मी मारले का आवाज येत नाही, देवासारखं मारतो मी, अडूच असं लागतो, पण काय करता येत नाही, कारण दुसऱ्या बाजूला प्रेम पण दिसत असतं. काय सांगते पाऊल, काय म्हणतो, माझ्या पत्राच्या द्वारे मी तुम्हाला त्रास दिलो. कारण पौलाचं पत्र जड होते, वजनदार होते, म्हणजे वेदना नाही, शब्दाने. त्यांचा टीचिंग कडक होतं, अवघड टीचिंग होतं पौलाचा. त्यामुळे लोकांना ते दुखवायचा, लोकांना त्रास व्हायचा. म्हणजे पाऊल काय म्हणतात, माझ्या शिक्षणाने मी तुम्हाला थोडा त्रास दिलो, ह्याला मला वाईट वाटत नाही. हालेलुया. काय म्हणतात, मला ह्याची वाईट वाटत नाही, थोडा वेळ का होईना तुम्हाला त्रास झाला, हे मला बरं वाटलं. जे वचन मी पाठवलं, जेव्हा तुम्हाला त्रास झाला, याचा अर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये वचन कार्य करत आहे. जो ऐकत नाही त्याचं वचन आज जाईल का हो? आत गेलं म्हणून कार्य करायला ना, म्हणून त्रास व्हायला लागला ना, मला बोलायला, मला म्हणायला लागले, माझंच पांढरं सांगायला लागले, माझं जीव तसं घडायला लागले, हेच बोलायला लागलं, काही ना काही गोष्टी घडतात. म्हणजे काय आहे, पाऊल स्पष्टपणे म्हणतो, माझं जे वचन होते, ज्या माझ्या पत्र होतात, कारण बायबलमध्ये म्हणतो रोमकरासपासून सगळं पत्रच आहे, पौलाने लिहिलेलं पत्र आहे सगळे. कसलं मारले ते एक पत्राद्वारे, काय 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 निर्लज्ज म्हटले, तुम्हाला लाज नाही म्हटले, पाहिजे ते बोलले, वाईट 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 वाईट. मी तर वचन काय सांगते, एवढं बोलून एवढं सगळं करू. म्हणून पाऊल म्हणतात, मला ह्याची काय नवल वाटत नाही, बरं झालं तुम्हाला त्रास झाला थोडक्या वेळेसाठी का होईना, कारण हा जे दुःख हा दैवी होता. पुढे, तरी आता मी आनंद करतो, तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे. हालेलुया. काय म्हणतात पाऊल, तुम्हाला दुःख झालं म्हणून मी आनंद मानत नाही, पश्चाताप होण्याजोगे तुमचं दुःख झालं. म्हणजे काय, जिथे शब्द तुमच्यापर्यंत आला, तुम्ही ते ग्रहण केला, तुम्ही पश्चाताप केला. हालेलुया. पश्चाताप केले की काय होतं, काय होतं पश्चाताप केले की जीवन मिळतो, दया होती, देवाची कृपा येते. हालेलुया. काल मी एका मुलगीला काउन्सिलिंग करत होतो. लई लोकांना सुरुवातीला प्रभूमध्ये लई स्ट्रॉंग असतात, बख्खम असतात. 5 रुपये जरी हातात मिळाला, दशमांश काढणार सुरुवातीला. किती? 5 रुपये जरी हातात पडला, त्याचा पण दशमांश विश्वासाने काढणार. जसं दिवस वाढत जातात,
विश्वासूपणात असलेले लोक जबाबदारी वाटतात ना, मग म्हणते माझं मनात येते घर घ्यायला पाहिजे नाही, लोन काढायला पाहिजे नाही, मग पुढं काहीतरी येते आणि काहीतरी असं करून करून लोन 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 म्हणून सगळं घ्यायचं. आता पगार किती आला, किती कट व्हायला लागला काय समजत नाही. आता कुठलं दशमांश काढायचं हो? काढायला मी काय बोलायला, जे लोक विश्वासामध्ये राहिलेले लोक जेव्हा आता याची कमी झाली, हाय भंडारा जास्त घेतली भरपूर, सगळ्या कट व्हायला लागलाय. आता मग काय ते आता काय दशमांश काढायचं हो यात ना. 10,000 माझ्या हातात आहे, माझी महिन्याचा खर्च आहे 12,000 रुपये, तर मी आता दशमांश काय काढू, राहू दे सोड तिकडं. असं करता करता ते लेकरो आज खर्च बसायला लागल्या. लाखोने मिळवणारी मुलगी एक एक खाली एक एक रुपये दशमांश सुट्ट पण पैसे काढून द्यायचे म्हणे दशमांश. आणि आता कितीतरी वर्ष झालं दशमांश नाही, ऑफरिंग मध्ये पण कंजूसपणा, दिले की दिले नाही तर नाही. असली परिस्थितीमध्ये एवढे काम करून काहीच नाही जवळ, आज काही सुद्धा नाही. किती वर्षापासून काम करून बाबी काय म्हणते, दैवी दुःख आहे. जेव्हा पत्राद्वारे तुम्हाला मी शासन करत आहे, निदान तुमचा पश्चाताप झाला, तुम्हाला समजलं ही आनंदाची गोष्टी आहे. हालेलुया हालेलुया. समजून घ्या देव बाबा आपल्याशी काय बोलायला, देवाची काय इच्छा आपल्या जीवनामध्ये. म्हणजे ते पाऊल म्हणतात, ते पत्र तात्पुरतं तुम्हाला जरी जड वाटले, तुम्हाला वाईट वाटला, मला ह्याची काही वाईट वाटत नाही, कारण काय का होईना थोडं वेळ तर तुम्ही पश्चाताप केला, ते तुमच्या हितासाठी झालं. पुढे कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. आमच्या हातून तुमची कसली हानी होऊ नये म्हणून असे झाले. हालेलुया. देवी दृष्टीने गॉडली सॉरो. समजलं? दुःख दोन प्रकाराचे, एक जगापासून मिळणारा दुःख, एक देवापासून मिळणारा दुःख. हालेलुया हालेलुया. पहिल्यांदा ऐकलं का सकाळी दुःख? ही गॉडली सॉरो आहे. पुन्हा एकदा ते वचन रिपीट करू, मग समजेल तुम्हाला. कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. काय आहे हे दुःख? दैवी दुःख. हालेलुया. म्हणून बायबल वाचताना दुर्बीण लावायचं, दुर्बीण लावून बघायचं काय बोलायला ते बाबा. हा जो दुःख आहे दैवी दुःख आहे. दैवी दुःख आम्हाला आतून आणि बाहेरून स्ट्रॉंग करतो, आम्हाला बांधतो, आम्हाला बखम करतो. जगातलं दुःख एकतर आमचा नाश करतो किंवा आम्हाला मारून टाकतो. आज लोक सुसाईड काय करतात? परवा एक 22 वर्षाचा मुलगा, MBBS शिकणारा पोरगा म्हणे, आमच्या घरात मावशी कामाला येतात, म्हणजे स्वयंपाकाला बाई सांगत होते, म्हटली एवढं वाईट झालं म्हणाल्या, त्याची एक्झाम आहे आता फायनल एक्झाम. मम्मी पप्पांना माहिती तू 4th इयरला आहे म्हणून, फायनल इयरला आहे. मग स्ट्रेस असतो ना. कर्नाटकामध्ये कुठल्या तरी गावाचा पोरगा, त्याची एक्झाम आहेत म्हणून मम्मी पप्पाने 30 लाख रुपये फी आहे. किती? 30 लाख रुपये फी. मम्मी पप्पाने काय केलं, दोघे पण डॉक्टर्स आहेत मम्मी पप्पा, मुलगेचा परीक्षा त्याला स्ट्रेस नको म्हणून ते काय केलं, बाळ आम्ही यायला लागलो तुझ्याकडं, तू तुझी एक्झाम होपर्यंत आम्ही तुझ्या बरोबर राहतो. बिचारे ते प्रवासामध्ये आहे, तोपर्यंत ह्या पोरगेने आत्महत्या करून गेला. 22 वर्षाचा एकुलता एक मुलगा. किती? 22 वर्ष एकुलता एक मुलगा, हुशार पोरगा. मम्मी पप्पाने होतं नव्हतं सगळं खर्च करून फायनल इयर पर्यंत आले. 4थं वर्ष, फायनल एक्झाम शेवटचा. पण जेव्हा ते लोक येत होते त्याच्या आधी त्याचं आलं समजलं, काय केला हे पोरगा, 3ऱ्या वर्षाच्या एक्झामला तो बसला नाही. कारण ह्यानं 30 लाख रुपये उडवला. 30 लाख रुपये उडवला, चैनी केला, काय मस्ती केला असं देवाला माहिती. 22 वर्षाचा पोरगा. आता मम्मी पप्पांना काय माहिती, मुलगा आमचा फायनल इयरला आहे, पण तो करत होता 3rd इयरला. ते स्ट्रेस एका क्षणामध्ये, ही जगाचा दुःख. काही तुम्हाला विचार करायला देत नाही, काही विचार एकतर करायला होते चुकीचे आणि मारून टाकते. एवढं तो मुलगा निराश झाला म्हणे, इमिडिएटली त्यानं सुसाईड करून. त्याची मम्मी पप्पा कोल्हापूरला पोहोचण्या आधी प्रेत, काय त्याचा जीव झाला असेल. ती बाई धडपडत होती, ती बाई म्हणत होती त्याच्या बरोबर असलेला विद्यार्थी इतकी रडाल्यात म्हणते, आमच्यात बसलेला होता, आमच्यात बोलला होता, असं काय करेल कुणाला अंदाज मला पोरगा दिला नाही. ही गॉडली सॉरो. प्रभू माझा दुःख असा नसतो.
तू लात मारायलास मला, मार, तू मार, तू जेवढं पाठीमागं मला लात मग तेवढं मी क्रॉस कडे चाललो. कुठं चाललो? हॅलो हॅलो, काय होते? किती लात मारायचा प्रयत्न करता, मारा, किक. कुठं होणार? इथं गोल, इथंच, हे गोल, इथं गोल, हे गॉडली सारो. हे गोल इकडे यायचे सोडून रिवर्स गेला, नरक. दैवी दुःख हा आमच्या हितासाठी आहे. कुणी बोलतात, कुणी तुम्हाला चॉलेंज देतात, कुणी तुम्हाला अपमान करतात, गंभीर व हिम्मत धरा. मला आठवतं प्रियानं, मला वाटतं 22 वर्ष आधी, तेव्हा मी तुम्हाला मध्ये पण एकदा साक्ष सांगितलं होतं या गोष्टी. एक मुलग्याला 18 भूत लागलेले, 18 वर्षाचा पोरग्याला 12 भूत लागलेले. 12 भूत एक 18 वर्षाचा पोरग्याला, आणि भूत काढून बिडून, आणि त्या पोरग्याचं नाव होतं संतोष. तो बरं झाला. त्यानंतर मला 4-5 दिवसात मी माझ्या घरात बसून प्रेयर करत होतो. बायबल समोर आहे, बायबल वाचून झाली, चेअरवर बायबल ठेवला आणि गुडघ्यावर असं वरून प्रेयर करायला, तर माझ्या कानात संतोष संतोष नाव ऐकायला लागलं. कंटिन्यू नाव ऐकायला, संतोष संतोष. तर मी म्हटलं, देव बाबाने त्याच पोरगीची मला काहीतरी आठवण करून देत असेल, संतोष संतोष म्हणून, असं मी विचार करायला लागलो. आणि जसं मी निर्णय करून उठलो, एक टीचर आले आमच्या घरी. ती बाई कुठल्या तरी मराठी मीडियम स्कूलची टीचर होत्या, आणि तो एका पोरग्याला घेऊन आले. पोरगा होता 16 वर्षाचा का 17 वर्षाचा, पण त्याला कुणी म्हणणार आहे 16 वर्षाचा. ते पट एकदम खानदानी मराठाचा पोरगा, उंचीचं उंच, गुप्पा गुप्पा असा पोरगा. त्याला घेऊन आली. त्याला घेऊन आणि मी म्हटलं ना, पहिला परमिशन नव्हतं, फोन नव्हतं. सिस्टर येऊ का? आर यू अवेलेबल? नो अवेलेबल, ऑलवेज लेबल. ऑलवेज लेबल, कधी पण या. ना तिला घंटी होती, ना गेट होता, ना दरवाजा होता. बाबा म्हणाले, तुझा दार काय उघडं ठेव. कोण पण यायचे, कधी पण. टाइम नाही, टेबल नाही, फोन नाही, पत्ता नाही, काय नाही. आणि अचानक की बाई त्या पोरग्याला घेऊन आले घरला. मी म्हटलं, बाळ तुझं नाव? संतोष. 2 मिनिटांनी बाबाने मला बोलले, संतोष. मी म्हटलं, अरे पण म्हटलं, आत्ताच मी तुझं नाव ऐकलं होतं, पण मला वाटतं दुसऱ्या पोरगीबद्दल देवाने सांगायला. म्हणजे संतोष म्हणून नाव ऐकल्यानंतर त्याला उभा केले आणि त्याच्याशी मी बोलत होतो. त्याला येशू माहित नाही. आणलेली टीचर पण ख्रिश्चन नव्हती. हालेलुया. फक्त ती बाईला एवढं माहित होतं की इथे एक बाई आहे, ही बाई प्रार्थना करते आणि यांच्याकडे भरपूर लोक येतात. आणि मी बाई पण नाही, 22 वर्षाआधी मी काय असेल आता, -22. तेव्हा आणि त्यांच्या डोक्यात आलं की इथं भरपूर लोक येतात, तर त्या पोरग्याला पण आपण आणूया प्रेयरला म्हणून. त्या बाईने त्याच्या स्टुडंट होता म्हणतो लहानपणी, त्या पोरग्याला कुठेतरी बघितलं आणि त्याला घेऊन आले. ज्याला घेऊन त्याला म्हटलं, बाळ तुझा काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, काय नाही, काहीच पण काय नाही, मी एकदम मस्त आहे, मस्त आहे. म्हटलं, काय प्रॉब्लेम सांग, तोंड उघड बोल. मग म्हटलं, कुठलं काय? माझ्या आईची भावाचं कधी आयुष्यात पटतच नाही. दोघांची भांडण, दोघांची दंगा, दोघांच्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे लक्ष नाही द्यायचं. शेवटी तो झाला चैन स्मोकर. असा सिगरेट एक वेळा उभा राहिला स्टँडवर. 16 वर्षाचा मुलगा. एक पॉकेट जर असे घेतला ना सिगरेटचा, एकानंतर एक लागोपाठ सगळं त्याच्यामध्ये कम्प्लीट. विकणारा माणूस, अरे पिऊ नको रे, केवढा तुझं वय आहे. टेन्शन, डोक्याचा टेन्शन. मग हे म्हटलं, मला असं होतं, मला असं त्रास होता आणि मी पितो. टीचर म्हणायला लागली, टीचर अहो म्हटलं का, मी ना बघितलो या पोरगेला, तो बिघडून चालला, लय सिगरेट प्यायला लागला, दारू प्यायला लागला, एवढा वयात काय पाहिजे ते करायला लागला, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलो. म्हटलं त्याला उभा केलं, समोर उभा राहा म्हटलं. आणि मी प्रेयर करताना असल्या लोकांनी लय चांगला माझा टॅक्ट असतो. सगळ्यांचे डोळे बंद नाही करते का? ओके. मी त्याला डायरेक्टली म्हणतो, उद्या बोलायचं नाही, काय तर बाई मॅजिक केली वाटतं. ज्या बाईने आणि त्या बाईला म्हटलं डोळे उघडे ठेवून बघायचं. हालेलुया. त्या बाईने डोळे उघडे राहू दे तुमची, मी प्रार्थना करतो पोरग्यासाठी. त्या मुलीला म्हटलं डोळे बंद कर. मी एवढी, तो एवढा, असं ठेवून हात ठेवून प्रेयर करायला स्टार्ट केलं. एकच प्रेयर केली. काय प्रेयर केलं? देवा
याला मन बदल, नवीन हृदय दे. एकच प्रेयर. ह्यो पाप करायला लागले, याला क्षमा कर, याचे मम्मी पप्पा हे करत, त्यांना वाचव, त्यांना क्षमा कर, त्यांचं व्यसन सुटू दे. काही लांबड नाही. डॅडी, तेव्हा डॅडी नव्हते, देव होते माझ्यासाठी. देवा ह्याचं मन बदल. एकच प्रेयर. आणि जीससने म्हटलं ब्लेस केलं, आम्ही म्हटलं आणि डोळं उघडलं. यो कशाला डोळं उघडतो? यो काय डोळं उघडायला तयार नाही, असं डोळं बंद. मग त्यांना म्हटलं टीचरला हात मारावं त्याला. मग ते म्हटले संतोष संतोष, असं करून डोळं उघडलं. म्हटलं काय झालं ना तुला? म्हटलं काहीतरी झालं. म्हटलं काय झालं काय तुला? आणि तो मला चॅलेंज दिलेला. म्हटलं असं काय मला काही फरक पडत नाही, तुम्ही प्रेयर करा, काय पण करा, तुला दाखवतच म्हटलं. असं तोंडावर बोलवतो त्याला. तो म्हटलं तुम्ही प्रेयर करा, डोळे बंद करून हात ठेवून प्रेयर करा, तुम्ही काय पण करा, मला काही फरक पडत नाही. म्हटलं तुलाच दाखवतो म्हणे. त्या टीचर समोरच तिघेच आम्ही आमच्या घरात. तुला दाखवतो म्हटलं माझा देव कोण आहे. डोक्यावर हात ठेवल्याने म्हटलं देवा त्याचं मन बदल. टीचर म्हटले बाळ काय झालं रे तुला? काहीतरी झालं म्हटलं, इथं कोणतरी कापले आणि काहीतरी केलेत. हेच माझा बाप आहे. हालेलुया हालेलुया. गॉडली सहारा वेगळा आहे. तर त्या दिवशी तो येशू आला नसता, मेला असता. आता हे 22 वर्षाचा मुलगा चुकीचं झाले का चुकीचं झालं देव माहित नाही, मेला त्यामध्ये. निदान या क्षणामध्ये पण कोणतरी भेटले असते तर तो वाचला असता. आपल्यासारखे लोक काय तर बुद्धी सांगितलं असते ना, अरे जाऊ दे रे, जीवन मौल्यवान आहे पैशापेक्षा. हा की त्याच्या मम्मी पप्पांनी त्याला मरून जा असं कोणी काय केले नसते. त्यांनी पण समजूतदारपणे काय तरी केले असते. पण ह्याला सैतान मारून टाकला. हा जगाचा दुःख. पण दैवी दुःख, गॉडली सॉरो, किक मारा इथं गोल होतो. हालेलुया. जोर से लगाने का, मैं क्रॉस चिपकना चाहिए ऐसा. कसा आहे क्रॉस बघितला? तिकडून एक हात, इकडून एक हात धरली. हालेलुया. असं लाथ मारा की जाऊन मी चिपकायला पाहिजे क्रॉसला. ही गॉडली सॉरो. प्रभू मध्ये तुम्हाला डिसवतात, तुम्हाला त्रास देतात, उभा राहा. उभा राहा, स्ट्रॉंग व्हा, घाबरायचं नाही अजिबात. हालेलुया. पुढे कारण ईश्वर प्रेरित दुःख हा तारणादायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही. आमेन. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. हालेलुया. ईश्वरी गॉडली जो दुःख आहे, सारो आहे, तारणाकडे नेतो. पण ऐहिक जगाचा जे काय आहे, काय झालं, ब्रेकअप झालं म्हणून मरायला लागलं. एक तरी लवर पासून ब्रेकअप, नवऱ्यापासून ब्रेकअप. आताची नवरे लग्न होऊन पण किती काही नवरा झाल्यात, गेले लोक नवरा होतच नाहीत, अजून हिरोच असतात. हा लई फॅमिलीज मध्ये आहेत, एवढ्या केसेस आहेत ना आजकाल, बाप रे बाप रे बाप. हा नवरा होतच नाही, बाबा होत ते अजून हिरोच असतात. मग ती बायकोची नवऱ्या बरोबर काय ब्रेकअपच म्हणायचं ना. हा मग बाई गंभीर तर उभारते दगडावर, नाही तू ब्रेकअप, मी पण ब्रेकअप. हालेलुया. बी स्ट्रॉंग. दैवी दुःख जरी आला ना जीवनामध्ये, धन्यवाद करा देवाला, अरे बाबा तू मला मिळालास. आणि लई लोकांना ना दुःख आल्याशिवाय ख्रिस्त मिळत नाही. नॉर्मली जगतात, ते सिरियसनेस येत नाही देवाबद्दल. सगळं टिकटाक चाललंय, कशाला पाहिजे देव, आता कुठं वेळ आहे आम्हाला, असं वेळ आणून देतो की नाही देव. देवच देव. हालेलुया. असं दुःख देतो की असं वेळ आणलं की देवच देव, दुसरं काहीच नाही. म्हणून म्हणते दोन प्रकारचे दुःख. ख्रिस्तामधला दैवी दुःख जो आहे तो आम्हाला तारणाकडे नेतो, जगातलं दुःख आहे ते आमच्या नाशाकडे नेतो. हालेलुया. आपण दुसरा कोरिंथ 7 अध्याय वाचत आहे. 7 अध्याय. हालेलुया. आता आपण बघूया की दैवी दुःखामध्ये असलेले लोक नाशाकडे जातात, पण प्रभूमध्ये असलेल्या लोकांसाठी देवाच्या राज्यामध्ये कुठंतरी वाईट घडला ते लोक सोडत नाही, ते गंभीर असतात. हालेलुया. कृष्णांचे कृत्य ऍक्ट्स
13वा अध्याय, त्यामध्ये आपण 7 ते 12 पर्यंत वाचूया. ऍक्ट्स 13:7-12. प्रेषित 13 7 पासून पुढे 7 ते 12. 7 ते 12. तो तेथील सुभेदार सेर्गिय पौल या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. हा. या सुभेदाराने बर्नबा व शौल यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली. परंतु आहे का, एक सुभेदार माणूस, एक मोठा व्यक्ती देवाच्या सेवकांना बोलवला आणि शुभवर्तमान ऐकण्यासाठी त्याने आपलं मन व्यक्त केली. पुढे. परंतु अलीम जादूकार, त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे, याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फिरवण्याचा प्रयत्न केला. हा एक जादूगर, एक मोठा व्यक्ती देवाच्या सेवकांना बोलवला, म्हटला आम्हाला शुभवर्तमान सांगा, आम्ही ऐकायला तयार आहे. लगेच एक जादूगर आला, हे तुझा डोकं फिरलं काही, त्यांच्या मागाला का लागायलास, प्रार्थना करून काय मिळते, इकडे ये, हात दाखव, मी तुला सांगतो. जातात ना शॉर्टकट, कुठं नाही, न्यूजपेपर मध्ये जरा बघतो की काय आजचं भविष्य. जरा लय लोक बघतात आता, पण बी केअरफुल, वाईट आहे, वाईट आहे. भविष्य बघणारे लोक वाईट आहे. भविष्य आमचं सेफ आहे देवाच्या हातामध्ये. प्रभूमध्ये येण्यापूर्वी लय बघायचे, पेपर मध्ये आलं काय सांगायचं, काय टेन्शन असायचं. आठवड्याचं असायचं बुधवारी, आणि बुधवारी वाचायची बसून, हे दिवस असं होणार, त्याने मी बघायचं आता ब्रदरांची मुळे काय होतं का नाही, आणि नेमकं तसं जायचं. हा दिवस लय कठीण जाणार, सकाळपासून विचार ना, आज दिवस कठीण जाणार, दिवस कठीण जाणार दिवस, आणि ते बाप बिचारा दिवस साफ त्याला मी कठीण करून टाकतो. कधी बघायचं नाही भविष्य, माहित नव्हतं तेव्हा गोष्ट वेगळं, माहिती असं आता मला माहिती आमचं भविष्य सेफ आहे बाबाच्या हातात, सुरक्षित आहे. भले जग उलट पालट होऊ दे, काय म्हणतात, डोंगर आपटू दे, पर्वत उडी मारू दे, चिंध्या होऊ दे, काय पण होऊ दे, तुम्ही माझा तळ हातामध्ये आहे. एवढं कोण प्रेम करू शकत नाही, कोणी नाही. तळ हातामध्ये, आणि काय कुंपण, हाताची कुंपण, काय हात असेल होते बाबाचा, तुम्ही नेहमी चिंडुकली या हातामध्ये मध्ये कुठेतरी. समजा मी काय बोलायलो, हा म्हणून त्याला गाणं म्हणताना पहिलं उगाच म्हणायचंय, माझी या भोवती हाताची कुंपण आहे. हा कसली कुंपण, स्टीलची बार लावून ठेवले, सोन्याची गेट लावून ठेवले, मी तुझ्यासाठी सिक्युरिटी गार्ड ठेवले. म्हणत नाही, माझं हाताची कुंपण बाळा तुझ्यासाठी, दुसरं काय नको, मी नकोच तुला, माझा हात फुले. हालेलुया. कुठं आहे आम्ही, कुठं आहे आम्ही. म्हणून म्हणतात ना, काही काळजी करायची गरज नाहीये. जेव्हा ह्या व्यक्ती देवाचं ऐकण्यासाठी तयार होता, जादूगर म्हणजे चाला त्यांच्या नादाला लागू नको. आज पण लोक असे आहेत, तुम्ही गुडघे टेकून टेकून तुमच्या लोकांना प्रभूमध्ये आणण्याचा प्रयत्न करता, साईडने येऊन हे जा रे, काय लावलंस, दारू सोडलंस, दारू सोडलंस, हे गोष्टी सोडलंस, हे पाप सोडलंस, काय व्हायला रे, चल रे चल, असं काय नसते, चल. ही किती कसलं कसरत आहे. आता तुम्ही इकडं जे झालेत ना सेवक, असं तुम्ही व्हायला पाहिजे. पुढे वाचा. तेव्हा शाऊल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चागिरीने भरलेला सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमानाच्या वैद्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय. कसं केलं, पूर्ण पवित्र आत्म्याने बोलून, माझ्या लेकरांनो, माझ्या लोकांनो, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असणार, तेव्हाच तुम्ही या केसेसना हँडल करू शकणार. नाही असं ते मी काय करू, मी प्रार्थना करायला लागलो, काय होते ते होते, आता काय पण झालं की देवाची इच्छा म्हणतात की नाही. देवाच्या इच्छा सगळ्यात होत नाही. हालेलुया. मी सांगितलं ना, आम्ही सुरुवातीला पटपट सेवेला जायचो. मला मध्ये वेळ सांगितलं सेवा, हे साक्ष. सुरुवातीला सेवा मी एकटी करायची, ब्रदर करायची नाही. मी माझ्या धीराची मुलगीला घेऊन ना, मला कोल्हापूर काय, माझ्या घरचं बाहेरचं काय मला माहित नव्हतं. मी विलेज मिनिस्ट्री स्टार्ट केलेली. बस कसं माहित नाही, कुठं जायचं माहित नाही, स्टॉप माहित नाही, कोण सोडणार, लई श्रम केले प्रभू मध्ये. संडे चर्चला जाऊन यायची कुठं फुलेवाडी,
आता जरा होते, आता एवढे नाजूक परी झाले, आता पहिला नव्हतंच. हालेलुया. सकाळी 5ला उठून माझी प्रेयर करून घरात सगळं जेवण आवरून ब्रेकफास्ट करून ब्रदरांसाठी सगळ्या ब्रदर चर्चला यायचे नाही तेव्हा सुरुवातीला त्याच्यासाठी सगळं तयार करून सगळं घरात सेट करून ठेवायची आणि फुलेवाडीला माझ्या 3 पिल्ल्यांना घेऊन माझ्या आजी आणि मी जायचो. पैसा नव्हता, रिक्षा तिथं बसले तिकडे जाऊन उतरायला. समजाले? गॉडली सर्व इकडे आणतो, प्रभू मधला दुःख असा उभा करतो, प्रभू मधला दुःख ना असा उभा करतो. तेव्हा पैसा नव्हता, बिझनेसमॅन होते ब्रदर, पण मला रिक्षाला जायला पैसे काय नव्हतं. 3 मुलांना घेऊन मी कदमवाडी चौकात जायची बससाठी सकाळी, सगळ्या घरात आवरून. असं नाही की घरात टाकून, असं नाही की काम करायचं स्वयंपाक प्रार्थना केलो नाही असं पण नाही. सगळं करून माझ्या 3 पिल्ल्या, छोटे छोटे पिल्ल्या, माझी थोरली मुलगी 8 वर्षाची, 3 पिल्ल्यांना घेऊन माझी आजी माझ्या बरोबर असायची. चालत चालत तिकडे जाणार. आता फुलेवाडीला बस डायरेक्ट नाही, भवानी मंडपमध्ये उतरणार. 3 पिल्ल्यांना ओढत ओढत चालत चालत कराडे कॉलेज रंकाळा. समजाले? आज सिस्टर काय ताटा वाटत असतात, नाही ताट आणि माठ तिथे जिरलं. हालेलुया. 3 मुलांना ओढत ओढत माझी आजी माझ्या बरोबर फिरून झालं. कारण त्या 3 लेकरं छोटे छोटे, त्यांना चालायचे कधी आयुष्यात माहिती, सुखात पडेल मुलं होती माझी, सुखात लाडात वाढलेले पोरं माझी. 3घांना ओढत, मम्मा पाणी पाणी दे, खायला पण काही द्यायची नाही एवढं काय, ओढत आणि बरोबर चर्च टायमिंगला तिथं हजर चर्च मध्ये. असं नाही मी प्रेझेंट अशी पण लीड करा चर्च मध्ये, म्हणजे विचार करा. आणि तिथं पण चर्च असं नव्हतं 9ला म्हणून 10ला सुरू कधी नाही, पास्टर पण करेक्ट होते टायमिंग साठी. तेवढे लांब लेकरांना ओढत घेऊन जाणार चर्च मध्ये, चर्चला बरोबर टाइमला चर्च सुटणार 11:45च्या दरम्यान. तिथून परत त्या स्पीड मध्ये कदमवाडी गाठायला पाहिजे मला 3 लेकरांना घेऊन. 1ला ब्रदर जेवायला यायचे, घंटी बेल मारल्यासारखे 1ला जेवायला यायचे. 1 वाजून 10 मिनिटापर्यंत घरात असेल. पळत पळत माझ्या पिल्लांना घेऊन त्या उन्हात मी परत घरी यायची, थोडं लांबून बस साठी. परत भवानी मंडपला मला बस धरायला लागायचा. ऐकून पण कोणाला माहित नाही हे असं झालेलं नाहीये. तिथून त्या लेकरांना ओढत ओढत ते भवानी मंडपला, परत तिकडून काय ना काय घ्यायचं, चिंच असतात की नाही तिथं, ते जरा तोंडाला तसलं काहीतरी घ्यायचं, परत बसमध्ये बसायचं पळत. आणि माझ्या घरापासून कदमवाडीचा चौकाचा बस स्टॉप पण किती लांब, साई पार्क मध्ये होतो मी राहायला तेव्हा. तिथून 3 पिल्लांना चालत चालत बर दुपारी ओढत घरी नाही यायची. मग ब्रदर यायचे, तिथं पण कधी वेळ झाला की ब्रदर मग असायचं हे काय मग बसलेले असायचे. पण नंतर जेवायचे, ब्रदर गेले, मग माझ्या दिराची मुलगीला घेऊन, काही माहित नाही, तिथून परत बसने कवळा नाक्यापर्यंत जायची. कवळा नाक्यापासून टेंबलावाडी नाकाचा रेल्वे फाटकपर्यंत चालत जायची त्या रोडवर. रविवारची मिनिस्टरला जायची पट्टणकोडलीला. माझी सेवा, पहिली सेवा केळ्यातली. ती मुलगी होती, अनमॅरिड पोरगी होती, ती 17-18 वर्षाची. ती मुलगी आणि मी, ती बस यायची गंगावेश पासून. तेव्हा मला हे माहित नव्हतं, आता लई हुशार आहे मी या गोष्टीमध्ये. पहिलं माहित नव्हते, बुद्धी नव्हती मला काहीच. गंगावेश पासून ते 2001चं मी बोलायला, 2001 ते 5 पर्यंत मी सेवा केलेली आहे, जबरदस्त सेवा. गंगावेश पासून ती बस रविवार म्हणे की बाजार असायचा, अख्ख्या बस कचाकच भरलेला असायची, लोक उभारायला पण जागा नसायची. ती पोरगी तर मी ताटी, त्याला मी कुठेतरी ढकलून कुठेतरी साईडला करायची. असं धरून पट्टणकोडलीपर्यंत जायची सेवेला, असंच धरून. पहाटे उठल्यापासून धावपळ असायची माझा. कधी रुसलो नाही, कधी रडलो नाही, कधी कुरकुर केलो नाही, कुणाची निंदा केलो नाही. असं धरून ते पट्टणकोडला जायचे. तिथे गेले की ते झोपडी, त्यांची घरं, छोटी छोटी घरं, घरात घुसायला पण जागा नसायचं, व्यवस्थित जायला पण नसायचं. आणि नेमका मी जाणार म्हणजे की सारून बिरून ठेवायचं सगळं शेण, सगळं हे. तिथं जाऊन बसून असं देवाने कार्य केले त्या ठिकाणी. दिवस मला माहित नव्हतं की माझ्यामध्ये काय काय आहे, तिथं देवाने सगळं प्रगट केले. मी नुसतं असं जात असले की भूत लागलेले किंचाळायचे.
हालेलुया. दैवी दुःख बनवते. हालेलुया. जगाचा दुःख आम्हाला नाश करते, पण देवाचा दुःख आम्हाला बनवते. मी ते काय म्हणलं, जादूगराला म्हणलं हळू तो काय करायला लागला, अरे तिथे जाऊ नको त्याच्या बरोबर. आत्मेने भरलेला व्यक्ती होते, त्याला दमखवले. नीतिमत्ताचा वैरी, जे देवाच्या विरुद्ध बोलतात ते देवाचा पवित्र आत्म्याचे वैरी आहे. देवासेवकाने दमखवला, तू किती छान बोलायलाच म्हणले नाही, पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांनाच ते जाणवतं, सगळं नाही जाणवत. सगळे काय म्हणत, बघा बघा तो किती छान वचन ऐकायला तयार होता आणि येणं बघा काय काय शिकवलं. हॅलो, असंच बोलणार ना. तिची लई इच्छा होती बघा गॉस्पेल ऐकावी, प्रार्थनेला यावी, पण होतं ना सहित ना त्यानं असं केलं बघा. पण जो आत्म्याने भरलेले लोक आहेत, कोण अडवते त्यांना बघत नाही, अडवणाऱ्याच्या मागे कोण आहे तिकडे बघा. म्हणून दैवी दुःख आम्हाला उन्नतीकडे नेते, जगाचं दुःख आम्हाला नाशाकडे नेते. पुढं 11. तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली. तेव्हा आपल्याला काहीतरी हात धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसाचा शोध करू लागला. हालेलुया. जेव्हा त्याने बोलले 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 तडका काय म्हटले, तो आंधळा होशील. तो कुणा विरुद्ध बंडपणा केला, देवाच्या आत्मेविरुद्ध, तो आंधळा होशील. त्या क्षणी तो आंधळा झाला. त्याच्या डोळेवर काय तर अंधारात त्याला काही दिसेना. तो चापून बघायला लागला कोण आहेत का. हालेलुया. पुढे 12. तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला. हालेलुया. सुभेदाराला गॉस्पेल ऐकायचं होता, है ना, प्रॅक्टिकल बघितलं. हालेलुया. बाबा आमची खूप चांगले, सगळ्यांना समजलं नाही, ज्यांना समजलं काही हसल्यात, खूप झालं. त्याला नुसतं शिष्यानं बोलवून गॉस्पेल ऐकायचं होता, पण ऐकण्याच्या इच्छेमध्ये मध्ये आला. म्हणून म्हणतात ना, एव्हरीथिंग इज गुड फॉर दोज हू लव्ह गॉड. जे देवावर प्रेम करणारे लोक आहेत, काही होऊ दे तुमच्या जीवनामध्ये, ते चांगल्यासाठी देव बदलतो. चांगल्यामध्ये बदलणार देव, त्याला वाईट होऊ देणार नाही. पण देवाने तर काय केले, तुला नुसतं ऐकायचं आहे का रे, बघ प्रॅक्टिकल पण मी तुला दाखवतो काय होते बघ जरा. तू आज बघितलं तर पुढे काय करणार, तू पण प्रॅक्टिकल करणार, तू पण करणार प्रॅक्टिकल. हे आमचं बाबाचं काम आहे. आणि जो व्यक्ती ऐकण्यासाठी इच्छा होती, त्या क्षणी तो एवढा खुश झाला, ते गोष्टी बघून त्याला आनंद झाला, देवावर विश्वास ठेवला. हालेलुया. ज्या ज्या घरात तुम्ही आहे, तुमच्या लोकांसाठी नुसतं प्रार्थना करू नका, पॉवर डेमॉन्स्ट्रेशन करा. समजा लागलं, ज्या अधिकार देवाने आम्हाला दिले ते रिलीज करा घरामध्ये. ऍटमॉस्फिअर बदला. मी मध्ये पण सांगितलं तुम्हाला, परिस्थिती बदला घरामध्ये. घरामध्ये जे एक प्रकारे वेगळंच वातावरण असतं काय काय ठिकाणी. तुम्ही किती आनंदी राहा, तुम्ही किती हसत खेळत राहा, पण ठराविक ठिकाणामध्ये ना ते वातावरण वेगळंच असते, एक वेगळ्या प्रकाराचा. घरात कसं कुणाच्या पण गेले ना, तिथं पाय ठेवले तिथं जाणवते एक प्रकाराची आत्मे. तुम्ही काय करायचं, त्यांच्यात आपण मिक्स व्हायचं नाही, आपलं तिथं सोडायचं, आपलं तिथं सोडायचं. आपला मग तो आनंदाचा आत्मा पाहिजे, तो देवा सामर्थ्य पाहिजे, रिलीज करायचं, हळूच सोडायचं. तिथं बदलून जातं, ऍटमॉस्फिअर चेंज होतो. आम्हाला दिसत नाही. आता लक्षात घ्या, आमची लढाई रक्त मांसाबरोबर नाही, बरोबर आहे. मी मध्ये तुम्हाला सांगितलं, आकाशातले कुठे आहेत दुरात्मे, दुरात्मे कुठे आहेत. किती छान मिळालं. एक सेकंड मध्ये त्याचा हात आला हवेत आहेत. दुरात्मे कुठे आहेत, मराठीमध्ये काय बोलतात, काय तर लागले काय म्हणतात, वारं लागलं. बोलतात की नाही, काय लागलं, वारं लागलं. सो लागणारे
लागणारे सगळे वारत आहे. आता ही वारत असलेल्या न दिसणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी आमच्यातला वार आम्ही रिलीज केला पाहिजे. आमच्यातला जो वार आहे ना तो पवित्र आत्म्याचा वार आहे. इथे काय झालं, काय तू करायलास बाबा म्हणून घेऊन गप्प बसल्याने आत्मेने बोललेला सेवक असल्या कारणाने त्यांना दमखवला. जेव्हा आम्ही दैवी दुःखाकडे न बघता सामर्थ्याने बघतो देवाचा गौरव होतो. हालेलुया म्हणतो ना मागाशी त्या पोरग्याला, तो काय काय म्हटला, कुछ भी करो कुछ नहीं होगा, तर वो दिखाएगा मैं अभी क्या होगा. घाबरू नका. मी सगळ्यांना सांगतो, कुठले पण आव्हान आला स्पिरिच्युअल लाईफ मध्ये घाबरू नका. स्ट्रॉंगली उभा राहा. हे म्हणतो तुम्ही एक पाऊल उचला. काय येत नाही ना, मी येतो, मी करतो, बस एवढं नसतं. चला काय देव बघतो. तू आता कसं आहे, देवाला स्वतःहून काही करता येत नाही. आता समजायला, देव बापा स्वतःहून काही करत नाही. देवाचं काम झालं, येशूच्या रूपामध्ये आले, येशू काम केल्याने गेले. आता पवित्र आपल्याला काम करण्यासाठी माणूस पाहिजे, व्यक्ती पाहिजे. म्हणून देव वाट बघतो कुणाला वापर करू, कोण जाणार माझ्यासाठी, कोण जाणार. उगाच विचारलं काय, आमच्यासाठी कोण जाणार, कुणाला पाठवू, असं विचारलं देव बाप्पानी. एक स्पेसिफिक उद्देशाने बोलवल्यात. ते का, आमच्यासाठी कोण, जेव्हा आम्ही तयार आहे तर आमच्याद्वारे देवाचा वारा जातो. या जगातला वाऱ्यानं दमकवण्यासाठी देवाचा वारा जातो. आपल्या भाषेमध्ये कोल्हापुरी भाषा वारा. हालेलुया. सो बी स्ट्रॉंग. देवामध्ये बलवान व्हा. दैवी दुःख नाशाकडे कधी नेणार ते आम्हाला बलकट करतो. म्हणून ह्या दुःखाकडे आम्ही बलवान व्हायला पाहिजे. जेव्हा दैवी दुःखामध्ये जेव्हा आम्ही वाढत असतो, कुठली पण गोष्ट आम्हाला जे काय देवाविरुद्ध चालले, समोर कोण आहे फरक पडत नाही. आम्ही स्ट्रॉंगली उभा. हालेलुया. आणि कधी कधी ना देवाच्या लेकरांना त्रास देताना जगातल्या लोकांना लय मजा वाटते, लय मजा वाटते. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आता मी बघूया, ते पहिलं बघूया प्रेषितांच्या कृती 12 अध्याय काढूया आपण. प्रेषित 12 ऍक्ट्स 12 1 पासून 3 पर्यंत काय वचन असेल पहिलं. प्रेषित 12 1 ते 3. प्रेषित 12 1 ते 3. हा. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब त्याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. हालेलुया. हेरोद राजा देवाच्या शिष्याला याकोबाला धरले. लक्षात घ्या. हे लोक म्हणतात येशूसाठी कुणी काय केलं. 12 शिष्यामध्ये एक आत्महत्या करून गेला, बाकी सगळ्यांनी देवाची सेवा केलेली. कुणी सेवा केली नाही असं नाही, सगळ्यांनी सेवा केली. तो मग आपल्या इंडियाला पळत आले म्हणून तुम्हाला आणि मला शुभवर्तमान मिळालं. हालेलुया. इथं याकोब योहानाचा भाऊ याकोब मासे धरायला पहिला आले होते ना, येशूला भेटायला शिष्य झालेले. हेरोद राजा बघितला, त्या लोकांना धरला आणि याकोबाचा मुंडका उडवला. समजलं किती इझी. बघा आता बघा चर्च मध्ये लोक घुसले, दंगा करायला लागल्या, सगळ्यांना मारायला लागला, किती टेन्शन. येशू बरोबर असलेल्या व्यक्तीचे मुंडकं उडवले, या ठिकाणी मुंडकं उडवले. जेव्हा त्याला शिक्षा केली लोकांना मजा वाटली. आणि आज पण तसंच आहे. देवाच्या लोकांचं वाईट झालं, जगातल्या लोकांना लय मजा वाटते, हसतात, काय लय एंटरटेनमेंट त्याच्यासाठी. काय आता बघा सैतानासाठी आम्ही स्पेशल आहे. हे बाकीचे जगातले लोक आहेत त्याचे लोचे होते, आम्ही स्पेशल आहे. आम्ही एकदम त्यासाठी एक स्पेशल डिनर, स्पेशल जेवण आहे आम्ही त्याच्यासाठी. माहिती काय झालं की ज्यावेळी जगाच्या पद्धतीने जगत असताना लोकांना काय वाटत नाही, पण हा व्यक्ती देवाचा आहे म्हणायला मुंडकं उडवल्यात, लगेच त्यांना खुश झाले सगळे लोक. राजा बघितला, मी लोक माणूस सगळ्यांना खुश वाटायला लागले. मी एकदम होते ना माणूस पण करतो ना, एखादं काम केलं लय लोकांना आवडायला लागले, परत असं करतो. लय लोक बघा विचार करा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हेरोदाला याकोबाचं मुंडकं उडवल्यात हे लोकांना बरं वाटलं, म्हणून लगेच याचा
वाढली, पेत्राला धरलं. ते छोटं मासे, हे मोठं मासं. समजायला? ऐकलं सगळे? पुन्हा एक बरी पेटीने वचन वाच, आता समजेल सगळ्यांना. प्रेषित 12:1-3. हा. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जण छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला हा. आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असून पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. हा. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. बघा, सणाचे दिवस आणि इतकं खुश झाला, आता धरायचा. धरले पण पेत्राला जेलमध्ये टाकले. पेत्राला धरून जेलमध्ये टाकले. एकाला मुंडकं उडवलं, सगळ्यांना आवडलं. आता दुसरं, सैतानाला लय आवडते. जसे मी सांगितलं, सैतान लय चतुर आहे. बी पेरतो, वरचं वर विकत पाणी घालतो. त्याला कधी काय पाहिजे टाइम टू टाइम प्रोव्हिजन करत असतो. झाड असंच वाढत नाही. मी झाडं वाढवतो, मला माहिती आहे. कुंडीमध्ये आमच्या झाड आता तरी काय गुलाब लागले. एक झाड 5-5 गुलाब आहेत. पिवळे गुलाब, 5-5 गुलाब आहेत रोजचे असे एक झाडाला. आता टेबल इथपर्यंत गुलाबाचे झाड अशी वाढलेत. सगळं कलर गुलाब लागले गॅलरीमध्ये आमचे. नुसतं पाणी देऊन झाडं वाढत नाही. हॅलो, नुसतं कत्त घालून झाडं वाढत नाही. नुसतं पाणी आणि कत्त देऊन झाडं वाढत नाही. त्याचा वेगवेगळं निघायला लागतो, त्याला कटिंग करायला लागतो, त्याला वरचवर काही गोष्टी बघायला लागतो. कुठे कीड लागले का, कुठल्या सीझनला पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं. हालेलुया. आता सैतानाला पण सगळं माहित असतो ह्याला कसं काय करायचं. आणि जेव्हा याकोबाला मारलेला, मुंडकवलेला आवडलं, लगेच पेत्राला धरले. म्हणजे सैतानाला ना असं करायला लय. आता मागाशी काय बघितलं आपण, सुभेदाराला देवाचं वचन ऐकायचं होतं, लगेच जादूगर आणल्यामध्ये, ये जा रे जा, तू जा, सांग त्याला जा. आता सुभेदार जादूगरच त्याला ताब्यात घेऊ शकतो ना. तिकडे का चाललास, मी जादू करून देतो की तुला ठेवायला. हॅलो, हा, तुला कशाला तिकडे पाहिजे, मी देतो की तुला. आणि इथे पण बरोबर राजाला फुगवले. राजाला फुगवला, अधिकार आहे राजाकडं. मला ते पेत्राला धरलं आणि मारण्यासाठी. देव एवढं महान आहे, घेऊन गेले पेत्राला, जेलमध्ये टाकले. दोन बेड्या आणि शिपायांच्या मध्ये जेलमध्ये झोपलेला. 5वं वचन असूया. प्रेषित 12:5. हा. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहण्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हालेलुया. पेत्र जेलमध्ये आहे, कैदीमध्ये आहे. अगदी सिक्युरिटी गार्ड्स एकदम. तर जेल सिक्युरिटी आहे हो, आणि परत आत पण याला सिक्युरिटी गार्ड्स सगळे त्याच्या भोवती बसल्यात. आणि पेत्र आत आहे जेलमध्ये, पण त्याच्यासाठी मंडळी प्रार्थना करत होती. हालेलुया. त्याच्यासाठी मंडळी प्रार्थना करत होती. आता ही मंडळीची प्रार्थना ऐकून देवबापाने काय केलं, पेत्र गाढ झोपेत आहे, मस्त आहे. अहो, उद्या सकाळी मुंडकं उडवणार, झोप लागेल का? सकाळी आम्हाला काय नसताना पण की नाही, रात्रभर झोप लागली नाही. का लागली नाही? का झोप, असं बोलले ना मला झोप नाही लागली, असं म्हटले ना मला झोप नाही लागली, असं काय केले मग मी जेवलो नाही ना, झोप नाही लागली. बघा, सकाळी मुंडकं उडवणार पेत्राची. आणि बाबा ही मॅन शी मॅन कुठलं औषध खाऊन गाढ झोपेत आहे जेल. बघा, भिस्त देवावर ठेवणे म्हणजे मिनिंग काय, हाच आहे. सुखात असताना, सगळं चांगलं असताना देव म्हणे गेला म्हणत नाही. चारी बाजूने संकट तरी पण तुम्ही स्थिर उभा राहता, माझा देव आहे म्हणतात, याला विश्वास आहे. कुठूनही तुम्हाला अनुकूल परिस्थिती असणार नाही, सगळ्या बाजूने पॅकअप, सगळ्या बाजूने त्रास असणार, पण तुम्ही म्हणता माझा देव आहे, माझा देव आहे. हे विश्वास आहे. एवढ्या गोष्टीला झोप का लागत नाही लोकांना, किरकोळ कारण. आणि मनाला तरी लईच लागते आमच्या लोकांना सध्या. चांगलं आहे या गोष्टी, चांगलं आहे. मी म्हणतो ना, मी सध्या रडत नाही, मी रडत नाही. काय झालं रडत नाही म्हणतो ना, एक आत्मेसाठी फक्त रडतो. आत्म्याचे रात्रभर तडफडत असतो. मग ते बोललो ना, एक मुलगीचा मध्यरात्री फोन आला. ती साक्ष सांगत होती, आंटी तुमचा मेसेज ऐकून मला समजत नाही
माझं असं माझ्या डोळ्यावर पडदा काढण्यासारखं मी आता झोपेत उठल्यासारखं मला वाटायला लागले म्हटले. छोटी पोरगी नाही आहे, मोठी पोरगी आहे, जॉब करते परदेशात. ती मेसेज म्हटली, तुमचा मेसेज मी ऐकला मला समजायला मिळाला. माझ्या जीवनात लहानपणापासून काय झालं मला एक एक मला दिसायला लागलं. आणि मी पश्चाताप केला आणि मी रडायला, मला काय माहित नव्हतं. जेव्हा मी प्रेयर केलं म्हटलं मला डेलिव्हरन्सची प्रेयर पाहिजे, मी प्रेयर केलो. एवढी खुश झाली ती, एवढी आनंदित झाली. डेट विसरण्यासारखंच नाहीये, फिक्स डोक्यात बसले. 27 फेब 26 लेकरू डेट टाकली. आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये एक महान दिवस आहे. त्याला ओके म्हटलं, त्या मुलगीसाठी प्रेयर केली, त्याला हॅपी हॅपी केलं. ती लई खुश झाली. थँक्यू व्हेरी मच आंटी म्हटली. मी वाचलो म्हटली, आज देवाने माझ्या जीवनात महान कार्य केलं. येस बाळा म्हटलं, तू वाचले, जा म्हटलं, एन्जॉय कर. फोन बंद केलो. एखादा मासा पाणीतून काढून बाहेर टाकले काय होतं, तशी मी तडपडत होतो, रडत होतो मी एकटी माझ्या रूम मध्ये. मधल्या रात्री 2:30च्या दरम्यान फक्त त्या लेकरात दुःख मला आठवत होतं. काय ते लेकर सहन केलं. 5 वर्षाच्या मुलग्यावर अत्याचार झाले. 5 वर्षाच्या. किती आम्ही म्हणतो ना, कोण काका मामा बाळ आहे, पप्पी काय पप्पी देतात, धरून धरून दाबून दाबून. किती प्रेम येते माहितीये. 5 वर्षाच्या मुलगीला स्वतःच्या बाबाच्या मित्राने त्या पोरगीला रेप केले. 5 वर्षाची पोरगीला. ते बाळाला माहित पण नाहीये काय असते. कॅन यू इमॅजिन. त्याला मी एन्करेज केलो, त्याला बोललो, त्याला बांधलो, ती झाली खुश. पण जेव्हा मी बसलो, मला ती बोललेले शब्द कानामध्ये गुंजा लागल्या. मी तडपडत होतो, डॅडी म्हणून रडत होतो, बाकी काय नाही, नुसतं डॅडी. देवा काय कृपा म्हटलं. एक व्हिडिओ रिलीज करायला तू सांगले, किती लेकरांना वाचवलास. आणि मला संधी मिळत नव्हती. 2 वर्ष मी तडपडत होतो. मिनिस्ट्री मध्ये पण सांगितलं होतं, मला 1 दिवस द्या. काय म्हटलं होतं, 1 दिवस मला मुलांबरोबर द्या, 1 दिवस मला द्या. पहिला म्हटलं 1 तास द्या. आज काय आहे, मार्च, ऑगस्ट पासून मार्च आले. देवाला माहिती आहे असं ते कॅसेट रिलीज झालं. कितीतरी लोक आशीर्वादित झाले, कितीतरी लोक. नुसतं मुलं नाही, जे बायका लहानपणापासून सहन करून आलेल्या म्हातारे झाला, त्या लोक रिपेंट करायला ते व्हिडिओ बघून. ते व्हिडिओ बघून नाही लोक म्हणते, मुलांचे व्हिडिओ आम्हाला काय करायचंय, जरा लावून बघा. तुम्ही पण एवढं मूल होतं तेव्हा तुमच्या जीवनात काय झालं तुम्हाला दिसून येईल. काय सांगते मी, फक्त गॉडली. जगाचा कुठल्या गोष्टीसाठी मी रडत नाही. कोण हट्ट म्हणले की मला फरक पडत नाही, कोण पट्ट म्हणले की मला, मी लई रडायची, मी लई सेन्सिटिव्ह होतो, मी मनाने लई हलका. कोण काय बोलले की मी लई रडायची. आता नाही, मी रडते फक्त देवाच्या आज्ञांसाठी, फक्त देवाच्या. लोक जे नाश व्हायला मराला पापामध्ये आहे ह्यांच्यासाठी मी रडतो, बाकी कशा. माझ्या दुःखासाठी तर मी रडतच नाही. हॅलो, काय म्हणते, गॉडली सर आम्हाला बिल्डअप करते, अजून बखम करते, अजून बलवान करते, आम्हाला काली पडत नाही. मी ते काय म्हटलंय, राजाला मजा वाटली, याकोबाला मारून टाकले, आता पेत्र मोठा मासा सगळ्यांनी पडेल. देवाने काय म्हटले पेत्राला, तुझ्यावर मी मंडळी रचेन. मग बरोबर तरला पेत्राला. पुढं वाचा, लय छान वाटेल. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजला होता. 2 बेड्या घातलेले 2 शिपायाच्या मध्ये जेलचा गेट कडे एक सिक्युरिटी गार्ड आहे, बाहेर आत 2 आहे आणि 2 बेडे घातले पुढे. आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चमकला. त्याने पेत्राच्या कुशात थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखर दंड गळून पडले. 1 मिनिट, जेल मध्ये आहे, आरामात झोपलेले गार्ड झोपेत, दोन्ही बाजूने सिक्युरिटी, इकडे एक आहे, इकडे एक आहे, दाराकडे एक आहे, एवढे लोक आहेत. पण चमकला प्रकाश फक्त पेत्रावर.
सगळे उठले नाही चमक बघून. हालेलुया. जगामध्ये लाखो करोडो बिलियन्स ऑफ लोक असू दे, जे देवाचे त्यांच्यावरच प्रकाश चमकणार. बाकी लोकांसाठी सूर्य ठेवले की घ्या की सगळ्यांसाठी सूर्य आहे. देवाने दया केली ना, सगळ्यांसाठी म्हटल्यात. धार्मिक लोकांसाठी सूर्य, बाकी लोकांसाठी अंधार म्हटले ना, सगळ्यांसाठी. लय लोक साक्ष देतात देवासाठी सगळे समान आहेत. सूर्य सगळ्यांसाठी पडलाय, सूर्य सगळ्यांसाठी प्रकाशासाठी पडलाय. ही प्रकाशासाठी हे लोक नाहीये. हालेलुया. ही प्रकाश ठराविक त्याच्या लोकांसाठीच आहे, फक्त त्याच्या लोकांसाठीच आहे. एवढ्या अडचणीमध्ये झोपलेला असताना सुद्धा प्रकाश बरोबर पेत्रावर पडला. मारून उठवले. हो कुठे पेत्रा, कुठे 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 उठला. काय झालं? उठले उठले पहिले काय झालं? हातातली साखळी पडले. काय चाबी घेऊन काढत बसले का देवदूत? हे पेत्रा इकडे हळू करतो, साखळीचा आवाज येते, हळू 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 स्लो 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 केले का? उठले, साखळी तुटले. ऐका देवाची वाणी, तुझ्या साखळी तुटतील. ऐका. लई मोठं काही करायची गरज नाही. बाबा बोललं तर ऐका बस. ऑटोमॅटिक साखळी तुटणार. तुम्हीच म्हणाल मी एवढी बनत मी केलो हो, मी असंच केलो, माझ्या साखळ्या तुटल्यात. माझी साखळी तोडणे जोक नाही. मी म्हणतो नाही, जोक नाहीये माझी साखळी तुटणे. काय तो दिवस होता, नुसतं एकच, मला प्रेयरला जायचंय. आणि माझ्यासाठी हा, मला वाटतं कुठं जाऊन आल्यासारखं, आय डोंट नो, स्वर्गाला जाऊन आल्यासारखं असेल. एवढा कंडिशन, एवढा कठीण, हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होता. पण म्हटलं नाही, मला जायचं आहे. रडत होतो, डॅडी मला फ्री पाहिजे, मला फ्री पाहिजे, माझ्या जीवनात मला मोकळती पाहिजे. मला सगळं होतं, सगळं होतं, पण मोकळती नव्हती जे आज आहे. हालेलुया. मध्ये बोललो होतो, पहिला चहा द्यायला म्हणले की तुमच्या घ्या, इथं पडद चहा घ्या द्यायला मित्रांना. पहिलं आत लपून लपून स्टेजवर उभा केले देवानी. कितीतरी पुरुषांसाठी प्रेयर केली, का डेलिव्हरन्स मिळालं एकेकाच्या जीवनामध्ये. हालेलुया. मी एकच म्हणते, आई आहे. काय आहे? आई आहे. आता तरी म्हातारी जर आई म्हणे की ओके, 27 वर्ष आधीपासून एकच म्हणते, मी आई आहे, मी आई आहे, बाकी काय नाही, मी आई आहे. तू काय म्हातारा राहा, तू कोण पण राहा, मी आई आहे तुझी सद्दिष्टी. हालेलुया. हालेलुया. अवघड. पेत्राला हळूच मारली, प्रकाश पडला. पेत्राला प्रकाश पडून पण बाबा उठला नाही. लई छान झोप, उद्या किती छान असेल दिवस म्हणून स्वप्न बघत असेल म्हणून केवढं लढवते ना नेक्स्ट डे. पुढे मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाना घाल. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आम्ही लोक कायम कंबर कसलेले पाहिजे. कंबर एनर्जी आहे. कंबर काय आहे? एनर्जी. आपल्याला स्ट्रॉंग करतो. बेल्ट बांधा, बेल्ट बांधा. आता पुढे बोलायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आंटी म्हणणार, सिस्टर म्हणणार, नाना म्हणणार, लपरकर म्हणणार, हा सगळं कंबरेला बांधा. ओके. ते काय म्हणे पेत्राला, पण कंबर कस आणि चप्पल घाल. हालेलुया. शुभवर्तमानाचे गॉस्पल देवाने आम्हाला दिलेले आहे. कुठं पण जावं शुभवर्तमान. हालेलुया. गुड न्यूज जगामध्ये नाहीये. जगामध्ये गुड डे न्यूज नाहीये, सगळं बॅड न्यूज आहे. देवाने आम्हाला चप्पल दिले गुड न्यूज चा, घाल आणि जावा. जाय तिकडे गुड न्यूज. तुम्ही एंट्री मारला, मला सगळ्याच्या जीवनामध्ये गुडच याद पाहिजे. हालेलुया. मग काय केले? हरामाशी मारून उठवले. उठ रे बाबा, कमरेला बांध, चप्पल घाल, चला पुढे. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. काय म्हणतात, ते कपडे पण बाहेर काढून ठेवले होते. जयचे कपडे होते अंगावर. कपडे चेंज कर. वस्त्राकडे देवाचे लक्ष आहे. हालेलुया. वस्त्राकडे देवाचे लक्ष आहे. धार्मिकचे वस्त्र, तारणाचं वस्त्र,
नीतिमत्वाचं वस्त्र, पवित्रतेचं वस्त्र. हालेलुया. हे वस्त्र आपण काढून ठेवण्यासाठी नाही तर कायम परिधान केलेला मिरावे. हालेलुया. मग पेत्राला काय म्हणलंय? कपडे चेंज कर, कंबर बांध, चप्पल घाल आणि चल माझ्या बरोबर पुढे. तो निघून त्याच्या मागे गेला. हा. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. हालेलुया. स्वप्नातच आहे वाटतं. मग आपल्याला वाटतं ना काय काय स्वप्नातच चालू वाटतं काय काय तरी. असं त्याला वाटत होतं. पुढे आपण दृष्टांत पाहत आहोत असं त्याला वाटले. पुढे नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्यासाठी उघडला गेला. Amen. आणि ते बाहेर पडून पुढेच एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. हालेलुया. काय माहित नाही, गाढ झोपेत होता, उठवली, काय समजलं नाही. कंबर बांध म्हटली बांधला, पायातला घाल म्हटलं गाठला, कपडे घाल म्हटलं गाठला आणि चालला. जसे याने चालला ऑटोमॅटिक गेट उडाला. पहिला ऐकल्या हात आता पडले, पुढं चालल्यात, गेट उघडल्यात, 1 2 3 सगळं जेलची दार उघडल्यात. झोपलेल्या सगळ्यांना देवाने दिली डोस. स्लीप, उठायचं नाही. हा, कुणी उठायचं नाही. अगदी सगळ्यांना झोपायची गोळी दिली देवबापांनी आणि याने घेऊन चालल्यात. जेव्हा मोठ्या दरवाजापासून गल्लीत आले, बाहेर आल्यानंतर देवदूत गायब झाला. तोपर्यंत त्याला पेत्राला वाटलं मी स्वप्नात आहे वाटतं, स्वप्न बघायला, स्वप्नात चाललं वाटतं सगळं. जेव्हा शुद्धीवर आलं म्हणलं अरे बापरे, हे सगळं मग देवाने माझ्या जीवनामध्ये करा केला. शक्य आहे का हो या गोष्टी घडायला? शक्य आहे? ते दैवी दुःखासाठी सज्ज होता, त्यांच्या जीवनामध्ये त्याचा गौरव करून घेतो. पेत्राला माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी मुंडकं उडवणार, घेऊन जाणार मुंडकं आणि विचारच केला नाही बाबाने जिसने छोड़ा है वो देख लेगा. हालेलुया. ज्यानं बोललं तो बघून घेईल, मला काय करायचंय. आता काय करू, मी कुठं का चुकीचं केलं होतं का, मी प्रार्थना तर करत होतो, धरून नात घातली, आता कोण सोडवत नाही बघा, आता काय व्हायचं. आणि इथून पुढे काय असणार, मला मारून टाकले, माझं काही काळजी नाही बघा, माझं मुलांचंच मला काळजी आहे. डल्लग म्हणतात की नाही, माझं काय काळजी नाही बघा, मुलांचंच काळजी. अब्बा पेत्राला पण होती की बायको होती, सासू होती, सेवा होती, लोक होती, जबाबदारी होती, येशू गेले होते, मोठी जबाबदारी होती. पेत्राने काय, अरे बाबाने आणली बस, झोप झोप. बाबाला माहित आहे कधी आणायचं, उठवायचं, घेऊन जायचं. त्याच्यासाठी मंडळी प्रेयर करायला आणि बाबा झोपायला लागला गावात. लर्न, शिका. ही बिलीवर लोकांमध्ये हे गोष्टी शिकणे गरजेचं आहे. परिस्थिती बिकट आहे बाबा, रामत आहे. मला म्हणतात काय लोक मला सिरियसली काय सांगत होता, मी आता जसं तुम्हाला काउन्सिलिंग करतो बाहेरच्या लोकांना बिंदास बोलतो ना, तुम्ही असं झालं सिस्टर तसं होय. आता माझ्या मुलांना पण मला असं सांगतो, मम्मी ग असं झालं ग तसं झालं ग. म्हटलं कर, तुला प्रोफेशनल झाली तू सगळ्यांवर. मी म्हटलं मी प्रोफेशनल नाही, मी रियालिटी चालवते. माझी मुली धक्की म्हणते, अगं मम्मी काय तर तुला सांगितलं की तू काय बाई. मग त्यांना काय असते, मम्मा असं होय असं झालं, अयो बाबा बाबा असं गेले की त्यांना अब्बा ऐकायला समोरचे. अगं तू काय काय, तुला काय फरक पडते की नाही. क्रिटिकल भयंकर गोष्टी जरी सांगितले मी आरामात ऐकत असतो. होय हा ओके. अरे हे बघ कशी बोलली. ते तर काय केलं, झोपत होता आरामात. प्रॉब्लेम आलं का डरतोय, आम्ही काय करू शकतो ना, सुखात खातो, सुखात झोपतो, सुखात प्रार्थना करतो, सुखात सेवा करतो, काही काळजी करत नाही. हालेलुया. एकच म्हणतो, आत्म्यांसाठी जो वज्जा आहे याच्या पलीकडे माझ्या जीवनात दुसरा काहीच नाही. म्हणून म्हणतो ना, रुसणं, फुकणं, रडणं, बिडणं ही तरी पॅकअप आहे. कुठल्या गोष्टी मला काही फरक पडत नाही.
जसं पेत्र म्हणल्याप्रमाणे आपण काय मंडळी प्रेयर करायला लागली, चर्चमध्ये लोक प्रेयर करायला लागल्यात. जेव्हा सगळं सुटलं, सगळं झालं, पेत्राने बाहेर आलं. 11 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. 11 वाचा. प्रेषित 12:11. हा मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, हा आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. हालेलुया. एवढा बाणे देऊपर्यंत गप्प बसून नका, जाणून घ्या देव बाबा काय करायला आपल्या जीवनात. येशू पण जेव्हा नावेत होते, सगळे म्हणत नाव पडायला लागले, येशू तू वाचव वाचव. येशू आरामात काली उशी घेऊन झोपलेले होते. येशूला माहित नव्हतं का असं काहीतरी व्हायला लागले. आता तिथे पेत्राला माहित नव्हतं का दुसऱ्या दिवशी माझं मुंडकं उडवणार. काय करणार आम्ही, निवांत राहा. ट्रस्ट इन द लॉर्ड. देवावरती भरोसा ठेवा. तुम्ही आणि मी चिंता करून हात पाय मारून काही करू शकणार नाही. सर्वज्ञ करणारा देव आहे. पूर्णपणे देवावर टाका आणि निवांत राहा. शांती मेरे नाही का. हालेलुया. समाधानात राहायचा. मग पेत्राने तर काय म्हटलं, व्हेरी इम्पॉर्टंट, त्या लोकांची आशा भंग करून देवाने मला सोडवले. व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एक बदला देईल, पूर्णपणे वाच. 11. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, हा आता मला खरोखर कळले की हा प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. हालेलुया. हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. शुद्धीवर आल्यानंतर पेत्राला समजलं, अब्बा बाबा माझ्या देवाने एवढा मोठा क्रिकेट खेळले रात्रभर, हा एवढा मोठा गेम केल्याने मला माहितच नाही. मी म्हणाला अजून मी बाणेवर आहे, मी काहीतरी स्वप्न बघायला लागलो, काहीतरी व्हायला लागले. म्हटलं आता मला समजलं, शत्रूचा योजनेला नष्ट करून, त्याचा सगळं प्लॅन्स बंद करून, नाश करून देवाने पेत्राने म्हटलं मला देवाने सोडवला. हालेलुया. जे जे सैतान तुमच्या जीवनामध्ये योजना आखलेला असतात तो हरलेला आहे. त्याचं काही चालणार नाही, काही चालणार नाही. फक्त तुम्ही देवाचं ऐका, फक्त देवाचं ऐका. आता तुम्ही म्हणा देवाचं ऐकणे कसे होणार. देव वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो. देव वेगळ्या पद्धतीने बोलतो. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये देवाची वाणी ऐकायचं आहे, पवित्र शास्त्र वाचा, बायबलचा वचनाद्वारे देव बोलतो. जेवढं तुम्ही हे वचन ऐकणार तुमच्या साखळे तुटणार, ऑटोमॅटिक तुटणार. काय लोकांना सगळं करायला आवडते, बायबल वाचायला आवडत नाही. आणि सध्या लोक लय हुशार, उत्तर देताना लय हुशार. प्रेयर करता का, ओ रोज प्रेयर करतो, रोज प्रेयर करतो, रोज प्रेयर करतो, लय प्रेयर करतो. म्हटलं किती छान. बायबल वाचतेस? नाही ना सिस्टर, बायबल वाचायला वेळ नाही ना सिस्टर. म्हणलं तुला काय वाटते, म्हणलं तुझी प्रेयर गेली वरती. हालेलुया. ऐका मी काय बोलायला सिरियसली. जे बायबल वाचत नाही, वाचायला येत नाही त्यांच्याबद्दल नाही. ज्याला बायबल वाचायला येतो आणि बायबल वाचत नाही त्यांच्या प्रार्थनेला देव उत्तर देत नाही, अजिबात देणार नाही. तुम्हाला वाटत असेल मी काय पण माझ्याकडे देव द्यायला आला, ते वरती भिकाऱ्यांसारखं, भिकाऱ्यांसारखं. आपले नातेसंबंध कसा पाहिजे, इंटिमस देवाशी बखम पाहिजे. कधी आपले नातेसंबंध वाटतो, आता एखाद्या व्यक्तीशी आपण क्लोज असतो. कसं क्लोज होतो, बोलून ऐकून, बोलून ऐकून, कम्युनिकेशन दोघांचा. आता तुम्हाला कुणाला पण विचारा की तुझा क्लोज कोण आहे, अचानक कुणाला तर तुम्ही नाव सांगता, है ना. माझे क्लोज आहे, मी सगळं त्यांना सांगतो, माझ्या सगळं त्यांना सांगतो, त्यांनी मला सगळं सांगतात, असं असते ना. तर माझ्या जीवनात मी कुणाशी क्लोज नाहीये. हालेलुया. एवढा क्लोज कुणाशीच नाहीये. माझं पूर्ण क्लोज तिथंच आहे. तर माझं इंटिमेट तसं मी आता विचार कर, रात्रभर एखादा बाई बसू शकते का, रात्रभर टिकत नाही पाठ. संध्याकाळी घरी जात असताना असं वाटतं ना, तर जाऊन आरामात झोपायचं, असलं मूड असते. 11:30-12ला मी घरी पोहोचतो रात्रीचे. काय वाटते, आरामात दिवसभर तपलं जाऊन बेडवर पडायचं. आणि माझं बेड वगैरे काय सांगितलं, असं बेड आहे माझा, सुखाचा बेड आहे. लाईक कोण पण आले की लोळतात, येऊन भांडतात माझ्या घरी आले की माझ्या बेडवर झोपायला.
मी रात्रभर टिकत नाही त्या बेडवर, पाठ टिकत नाही. हालेलुया. समजायलं काय आहे? इंटिमसी. बोलत राहायचं बाबा बरोबर. बाबा बोलतो, मी बोलतो, बाबा बोलतो. काय काय गोष्टी देवबाबा दाखवत असतात, काय काय गोष्टी दाखवत असतात. प्रेयर नसते केले, गुडगुड गुडगुड केले, बडबडे निघून गेले असं नाहीये. उभा राहा, बाबा काय म्हणतात ऐका. बायबल वाचायला कंटाळ करू नका. आणि सैतान सगळं करून देईल तुम्हाला, पण बायबल वाचायला देणार नाही. तुम्ही काय पण करा, प्रार्थना किती पण करा, पण त्याला माहिती ही प्रार्थना वर जात नाही. ही आपल्या मनाने बडबडा लागली, ह्याला काय उत्तर मिळत नाही, ह्याला काय फरक पडत नाही. पण जे वचनाला धरून वचन वाचून प्रार्थना करतात त्या प्रार्थनेला उत्तर आहे. मला दीपक आता पण दाखवलं. इथं असलेल्या बरेच लोकांना कमिटमेंट करतात, मी रोज बायबल वाचत नाहीत. जस्ट आता पहिलं दाखवलं. तुम्ही जर रोज बायबल वाचला असता ना, तुमच्या घरामध्ये परिस्थिती कधीच बदलली असते. तुमची आळसपणा, कंटाळपणा, काम करायला कंटाळ येत नाही, काम करायला कंटाळ येत नाही. घरचं पण करणार, बाहेरचं पण करणार, आणि कुठे कुठं काय असलं की ते पण करणार, पण बायबल वाचायला मात्र कंटाळ. हालेलुया. म्हणतो ना सैतान कसा येतो, जादूगाराला घेऊन आला, सुभेदाराला बदलायला, इथे हेरोदाला घेऊन आला या लोकांना मारायला. आता आम्ही आत्मेने पण आम्ही स्ट्रॉंग पाहिजे. दैवी दुःख ही आम्हाला सामर्थ्याकडे नेते, जगाचं दुःख हा नाशाकडे नेते. त्यामध्ये भरपूर सांगायचंय, पण सांगायला पण वेळ नाही. इट्स डन. हालेलुया. हो नाही खरंच झालं. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर एवढंच नाहीये, ज्यावेळी ह्या पेत्राने सुटल्या सुटले त्यांनी एक लक्षात आलं, ज्या घरात लोक प्रार्थना करतात त्या ठिकाणी गेला. जे प्रार्थना, त्यांना पण विश्वास नव्हता की आम्ही केलेल्या प्रार्थनेला देव उत्तर दिले का. हालेलुया. थोडं बसल्यानंतर एकदा 5 मिनिटं आपण ना 12 पासून सगळ्यांचे डोकं लागतं. 12 पासून प्रेषित 12 पासून. हा. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्किन म्हणत, त्याच्या आई मरिया हिच्या घरी गेला. तिथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानूस घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. 1 मिनिट. हालेलुया. आता जेव्हा पेत्राला समजलं, बाणेवर आलं, म्हणजे शुद्धीवर आलं, बापरे बाप हे सगळं खरं झालं, हे स्वप्न नव्हता. मी खरं कंबर बांधलेलं आहे, चप्पल घातलेलं आहे, ड्रेस घातलेला आहे, मी बाहेर आलेला आहे, सगळे एवढं सेक्युरिटी मध्ये असलेलं सगळे जेलचे गेट उघडले. तेव्हा त्याला समजलं. आता त्याला पहिलं लक्षात आलं कुठं जायचं, एक घर आहे, त्या घरावर सगळे प्रार्थना करत आहेत. विचार करावं, मध्यस्थी करणारे लोक रात्रभर प्रेयर करायला, उद्या मुंडकं उडवणार, उद्या पेत्राचा दी एंड. हिस्ट्री रचणारे आम्ही लोक आहे. हालेलुया. हिस्ट्री रचणारे आम्ही लोक आहे, जीवन बदलणारे आम्ही लोक आहे, परिस्थिती बदलणारे आम्ही लोक आहे. सैतान काय पण योजना आखू दे, त्याला लाथ मारून देवाची योजना सिद्धीसणारे आम्ही लोक आहे. जर आम्ही होऊ दे, काय करायचं, अजिबात नाही. बरोबर त्या ठिकाणी आला पेत्र, तर लोक प्रार्थना करत होते. हळूदार वाजवली, रुधा नावाची मुलगी पळत पळत गेली. बापरे बाप म्हटलं काहीतरी आवाज यायला लागलाय. कोण म्हणून विचारले, पेत्राचे आवाज ऐकले. ही कुशीत पोरगी वेडी झाली, दार उघड्यातून पळत सुटली. तुला होतात की नाही, असं होतात की नाही कधी कधी. हा, आता ही अशक्य गोष्ट आहे. पेत्र दारात येणे अशक्य आहे. आता दार वाजवायला बिचारा सगळी लोक कोण बघितले त्याला परत देते जेलमध्ये टाकायला. ही पोरगी दार उघडायचं सोडून पळत पळत आत जाऊन कुशीच्या बाना कडी न काढता लोकांना सांगायला. आता प्रार्थना करणार आमचा विश्वास नारायणच्या लोकांचे सल्ला काय आहे, हे ते कुठं आहे, तू बाहेर आले असेल, तुला स्वप्न पडले असेल, तुला भ्रम झाले असेल. हॅलो, समजलं सगळ्यांना. आम्ही एखाद्या गोष्टीसाठी रडून रडून गुडघे टेकून काय काय करून प्रार्थना करतो, आणि अचानक हे बघ तुझा नवरा बदलला बघ,
हे गप्पे काय सांगायला हा तुझं पोरगा बघ किती बिघडलेला होता की ना, पोरगा तुझा बदलला बघ. इतकं काय तर काय बोलाले, आमचं नाही तर दुसरा असेल. असं कसं काय होते? करणार प्रार्थना रात्रभर, पण स्वतःच्या प्रार्थना स्वतःला विश्वास नसला. काय सांगायला आले? पोरगीला म्हणाले की गप तसं काय नाही. मग तुम्ही काय कराल असं रात्रभर बसलं? छाप घ्याल असं? हा काय कराल असं रात्रभर बसलं? उद्या सकाळी मुंडकं उडवणार म्हणून तुम्ही वाचवा प्रार्थना केली. देवाने मधल्या रात्री वाचून घरी आणले. देवाला धन्यवाद द्यायचं सोडून काहीतरी सांगायला असं कसं काय होते? हालेलुया. ही आमची प्रार्थना. आमेन. आमेन म्हणालीस? ही आमची प्रार्थना म्हटलं की ते चुकीची आहे, अजिबात नाही. हालेलुया. बायबल काय म्हणते? जे अस्तित्वात नाही त्याला आहे असं म्हणणार आमचा देव आहे. क्रिएटिव्ह प्रेयर पाहिजे. क्रिएटिव्ह प्रेयर पाहिजे. आम्ही प्रेयर असं केले पाहिजे की ते प्रेयर वर महान कार्य घडली पाहिजे, व्हायलाच पाहिजे. मी केलोच जाणार. हालेलुया. स्ट्रॉंगली कॉन्फर्म. काय असं कुठं काय होतं? हे बोलले काय होतं? एक साक्ष आहे ना, ब्रदर तुम्हाला बरेच वेळा सांगितले. एक मुलगी होती, बायबल वाचत होती. मग देवाने काय म्हटलंय? मोहरीची दाणे एवढं जर तुझ्यामध्ये विश्वास असला तर ते डोंगराला उपसून पड म्हणलं की ते पडेल. ओके. आणि बायबल वाचली, लय विश्वास आला पोरगीला, लय विश्वास. आणि खिडकीतनं बघितली, लांब डोंगर दिसायचा. खिडकीतनं बघितली की आणि म्हटलं विश्वासानं तर लय विश्वास आला ना बायबल वाचून. उभारली खिडकीकडं. ए डोंगर मी तुला सांगतो उपसून पड खाली. आणि गेली आणि झोपली रात्रीची. संध्याकाळी सांगितलं जाऊन झोपली. सकाळी उठून आले, हळूच काढून बघायला लागले, डोंगर आहे का गेलं? हाय तिथं डोंगर आहे. काय केलं? मला माहित होतं हे डोंगर जाणार नाही म्हणून. काय म्हणते? मला माहित होतं हे डोंगर जाणार नाही म्हणून. असली प्रार्थना नको, असली प्रार्थना आपला नको. प्रार्थना केली होणार म्हणजे होणार. होणार म्हणजे होणार. मग इथं काय सांगायला? यांनी केलेल्या प्रार्थनेवर या लोकांना विश्वास नाही. पेत्राने पण आला, बघितलं सगळं परिस्थिती काय काय आहे, सगळं बघितलं. काय करा नाही या लोकांची. सगळी मला त्या पोरगीला शांत करायला लागलाय. शांत शांत गप्पो गप्पो काय नाही. पण दुसरी इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो देवाच्या लोकांच्या विरुद्ध उडतो त्याचा देव कसा नाश करतो. तिथंच 12व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्येच आपण बघूया 18 आणि 18 पासूनच 18 आणि 19. प्रेषित 12:18. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. प्रेषित 12:18 आणि 19. ऍक्ट्स 12:18 and 19. वाचा. मग दिवस उगवल्यावर हा. पेत्राचे काय झाले याविषयी शिपायात मोठी खळबळ उडाली. हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही. म्हणून त्याने पहारेकरांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहुदियातून कैसरियात येऊन राहिला. आता हा राजा आणखी पिसळला. सुरुवात कशी झाली? याकोबाला मारला म्हणून लोकांना आनंद वाटला म्हणून पेत्राला धरला. आता पेत्र जेल मधून सगळं बंद आहे. जेल सगळं बंद आहे. लोक झोपल्यासारखंच आहे. सगळं आहे आणि माणूस गायब. शोधते कुठे तो सापडला नाही. तो पिसळ आणि म्हणतो जेवढे अधिकार आहे सगळ्यांना मारून टाका. ते रागाभरात बाबा पुढे गेला, एका ठिकाणी बसला. 20 पासून 25 एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. वाचा. प्रेषित 12:20-25. हा. हेरोद सोरोकरावर रागवला होता म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले व राजाच्या हरणमहालावरील अधिकारी ब्लस्त याला अनुकूल करून घेऊन त्याची समेट करण्याची विनंती केली. कारण त्या राजाच्या देशावर त्याच्या देशाचे पोषण होत असे. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांकडे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, हे देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाचा गौरव केला नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. एक मिनिट. कोण आहे रो? देवाच्या लोकांना लोणचं चाटल्यासारखं चाटा लागलं. किती छान ना. टेस्ट किती छान.
जरा लोणचं लागलं की तुम्ही किती पण जेवा, लोणचं एवढं लागलं किती मजा येते. हा, ह्याला मजा वाटली देवाच्या लोकांचा छळ करण्यामध्ये. तिथं त्या लोकांना मारण टाकला आणि खुशी खुशीत आला, राजवस्त्र परिधान करून दुसऱ्या देशात आले, बसला सिंहासनाजवळ. लोक म्हणल्या यो कठीण होता, जे दुसऱ्या लोकांना यांच्यातून धान्य मिळत ते बंद झालं होतं, पण त्या लोक यांच्याकडे मागणी करायला आले, राजा असं करू नको की बाबा ते की आमचा आम्हाला. मग जेव्हा राजा बोलायला लागला उभा राहून, लोक म्हणले देव नाहीये, हे माणूस देवासारखा माणूस आहे. राजाने फुगला, राजाला आणि घमंड, मला देव म्हणायला लागलाय, हे कोणतरी मोठा आहे. त्या क्षणी वरून किडे पडले त्याच्यावर. इमॅजिन करा हो, पार्टी जमली, मोठ्या मैदानामध्ये सगळे लोक बसल्यात, सिंहासन आहे तिथे राजा बसला, लोकांच्या समोर त्याच्या अंगावर किडे पडले, लोकांच्या समोर किड्याने राजाला कावून संपवले. देवाचा रपाटा असं असतो. हालेलुया. देवाचा रपाटा असा असतो. लोकांच्या समोर त्याच्या अंगावर किडे पडले, त्या क्षणी लोकांसमोर तो किडे पडून मेला. गँग्रीन झालेल्या लोकांची कधी बघितला का किडे कसे असतात? बघितला कधी? माहित नाही कोणाला? भयंकर परिस्थिती, किडे आणि किडे, बिळबिळ असे किडे. तर एखादा एवढा मोठा राजा ताठा मारत असलेला माणूस लोकांच्या समोर, साधे लोकांच्या समोर, ज्या लोकांना खुश करण्यासाठी म्हणून याकोबाला मारून टाकली, पेत्राच्या अंगावर हात गाठली याला उडवण्यासाठी, त्याच लोकांसमोर देवाने त्याला किडे पाडून मारून टाकले. देवाच्या लोकांविरुद्ध कोणाचंच काही चालत नाही. हालेलुया. म्हणून म्हणतात आत्म्यामध्ये शुद्ध व्हा. आत्म्याच्या गोष्टींमध्ये केर कसला गाण ठेवू नका, तुम्ही देवाचा गौरव प्रकट करू शकणार नाही, अजिबात नाही. पेत्राने पण भांडून मी काय केलो, आता एवढं चांगलं करून मला एकदा आणून टाकले. एका सभेमध्ये मी बोलले की 5,000 लोक यायच्या, 3,000 लोक यायच्या, आता उद्या मला मारून टाकणार. बोलला का पेत्राने? बडबडला का? कुरकुर केला का? मी प्रार्थना करताना मला का बोलतात, मी बायबल वाचते काही बोलला नाही. म्हणून बायबल म्हणतो तू शांत बस, मी लढतो. तू शांत बस, लढणार आहे मी, तुझा देव आहे. ज्या हेरोदाला टक्कर देण्यासाठी ह्या माणसांमध्ये कुणाला काही जमत नव्हता, बाबाने एक किड पाठवले. कोण नको, किड जा बस. हालेलुया. काय पाठवले? किड. असं नाही हो काहीतरी आजारी पडला, लई दिवस बिछाणामध्ये पडा, किड. चांगला हट्टा कट्टा लोकांसमोर बोलत त्याने किडे पडून लोकांसमोर मेला माणूस. ही बाबाची तडका असते, रपाटा. म्हणून गॉडली सर्व दैवी दुःखाला ना आनंदाने स्वीकार करा, कधी वाईट होणार नाही पुढे. पण देवाच्या वचनाची वृद्धी Amen. व प्रसाद होत गेला. Amen. पुढे बर्नबा व शौल ते आपली सेवा पूर्ण करून ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरूशलेमहून माघारी आले. हालेलुया. मध्ये आले, मध्ये गेले, हात टाका, पाय टाका, तिथं तोडून टाका बाबा. ओके. पण देवाच्या वचनाला बेडी पडलेला नाहीये. देवाची सेवाला कोणी अडवू शकत नाहीये. सेवा झाली झाली झाली, सेवा वाढत गेली. शिष्य कधी घाबरले नाही, मागे गेले नाही. आज तुमची काय गती आहे? आज तुमची परिस्थिती काय आहे? दुःखावर सगळं टाकून पडायचा प्रयत्न करता का त्यामध्ये भरावून स्ट्रॉंग होता? हालेलुया. दोन गोष्टी मी जगाचं तुम्हाला सांगतच नाहीये. जगाचा दुःख हा नाशासाठी आहे. जगात तुम्ही शुद्ध व्हा, सगळं नको असलेल्या गोष्टी काढून टाका. आत्मेमध्ये शुद्ध व्हा, आत्मेमध्ये शुद्ध व्हा. आत्मेमध्ये कुरकुर करायचा नाही, कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, कुणाची निंदा करायचा नाही, कुणाला काही म्हणायचं नाही. देवाकडे बघायचं, फक्त देवाकडे बघायचं. देवा तू लढ, तू लढ, तू काय करतो तू कर, माझा सगळं तुझ्या हातामध्ये. पण असंच ना म्हटलं ना मगाशी, असं जोरात लात मारा माझ्या बाबाचा क्रॉस मध्ये चिपकले पाहिजे. हालेलुया. जिथं कुणी किचून पण मला शकणार नाही किंवा नाही मला म्हणाला, मला बोलायला, मी प्रार्थना करणार नाही, मी बायबल वाचणार नाही, मी चर्चला जाणार नाही, मिनिस्ट्रीला जाणार नाही, असं जर म्हणत असाल तुमच्या लाईफ तुमच्या हातामध्ये आहे. देवाने आपल्या परीने सगळं तुम्हाला दिलेलं, सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. हालेलुया. वाचूया 2 कोरिंथ 7:1.
थँक्यू जीसस. दुसरे करीत 7. हा. तेव्हा प्रियजन हो, आपणास ही अभिवृत्ती मिळाली आहे, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता. आमेन. देवाचं भय बाळगून हे करूया, आत्मेला आणि शरीराला शुद्ध राखूया, पवित्रतेला पूर्णता आणूया. एक शुद्ध असून दुसरा नाही तर चालत नाही, दोन्ही पण शुद्ध पाहिजे. हालेलुया. जेव्हा आपला आत्मा शुद्ध आहे, देह ऑटोमॅटिक शुद्ध होतो. देह शुद्ध आहे तर आत्मा ऑटोमॅटिक शुद्ध होतो. हे एकच आहे. हालेलुया. सेपरेट करू नका. मी लय प्रेयर करतो पण काय करू, तोंड उघडलं की शिव्या येतात. नाही, तुम्ही शुद्ध नाही. हालेलुया. मी लय छान बायबल वाचतो, तोंड उघडलं की नुसतं शाप येतो दुसऱ्यांसाठी. नाही नाही नाही. देवामध्ये दोन्ही गोष्टी एका ठिकाणातून जात नाही. तर तुमच्यामध्ये या गोष्टीमध्ये कुठं तर तुम्ही कमी पडत असाल, पश्चाताप करा. पश्चाताप करा, देवाच्या हातामध्ये समर्पण करा. हालेलुया. हालेलुया. बरोबर आपण. थँक्यू जीसस. समजलं ना सर्वांना? देवाचा दुःख सामर्थ्याकडे नेतो. गॉडली सॉरो आम्हाला स्ट्रॉंग करतो. सो आम्ही बलवान व्हायला पाहिजे. चिंता करने का नहीं, पीछे जाने का नहीं. हालेलुया. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद यीशु. थैंक यू. रिबा शिखेरी अंदन मबखरा रबाशी. थैंक यू माय लॉर्ड ऑलमाइटी. ग्लोरी फादर. माझ्या लेकरांनो, या जगामध्ये नाना प्रकारच्या दुःखांना मला तोंड द्यायला लागतो. आनंद माना, आनंद माना. प्रभूला धन्यवाद. त्या देवा तुम्हाला सामर्थ्य देतोस हे सर्व फेस करण्यासाठी. और बायबल वचन सांगते, ते दैवी दुःख आहे ते आम्हाला सामर्थ्यापासून बलवान बनवतो, आम्हाला देवाचे गौरव करून घेतो. पण जगाचं दुःख आहे नाशाकडे नेतो. म्हणून आम्ही देहाने आणि आत्म्याने आम्ही शुद्ध व्हायला पाहिजे. कुठूनही आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये गाण नको, केर कचरा नको. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये पण आज प्रेयर मध्ये वाढत असतात लोक, एकमेकांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. नुसतं जलस, तंटा, ईर्ष्या, नको त्या गोष्टीबद्दल बोलणं, चर्चा करणे बंद करा. बंद करा. सर्व सोपवून द्या देवाच्या हातामध्ये. देव काळजी घेईल. देव काळजी घेईल. या जगाच्या लोकांना मजा वाटेल, भले तो जादूगर सारखा तुमच्या जीवनामध्ये कोण येतील किंवा येरून सारखा कोण तुमच्या जीवनामध्ये येतील, तुमच्या जीवनामध्ये उद्ध्वस्त करण्यासाठी बायबलमध्ये त्यांच्या टक्कर देवा बरोबर आहे. देव त्यांना शासन करणारा देव आहे. थँक्यू डॅडी. लव यू. वर्शिप यू गॉड. प्रेज गॉड. प्रेज माय फादर. माझ्या लेकरांना मला माहित नाही की तुम्हाला समजला. आणि हा वचन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्हाला मागे किसाचा लोक प्रयत्न करता, तुमच्या जीवनामध्ये वाईट करायचा प्रयत्न करता, तुम्ही मागे जाणार नाही. अजून ते वधस्तंभापर्यंत जाणार, त्याला चिटकून राहणार, त्या बाबाच्या मिट्टीत तुम्ही बसणार, वाईट होणार नाही. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. 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 थँक्यू जीसस. वर्शिप यू गॉड. मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा. मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा. टूटी थी जिंदगी मेरी, आके तूने संवारा. टूटी थी जिंदगी मेरी,
तू ही बना सहारा, तू ही बना सहारा, मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा रे, मुझको तेरी तलाश थी, इसको तूने दिया सहारा, टूटी थी जिंदगी मेरी, आके तूने सवारा मैं, टूटी थी जिंदगी मेरी, आके तूने सवारा, टूटी थी जिंदगी मेरी, आके तूने सवारा रे, टूटी थी जिंदगी मेरी, आके तूने सवारा, आके तूने सवारा, मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा रे, मुझको तेरी तलाश थी, तूने दिया सहारा। Yes, Lord. Glory, Mama, Shekeri, and Mama, Thara, Mama, Shek. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Thank you Lord Almighty. Glory Father. होय बाप्पा, या जगामध्ये बाप्पा साथ देणारे मला कोणी नाही राजा, तूच आणि तूच आहेस. तुटलेल्या जीवनाला बांधलेला तू देव आहेस, उभा केलेला तू बाबा आहेस, जगण्यासाठी कृपा इच्छा आणि जिद्द दिलेला तू देव आहेस. होय बाबा, तू चांगला आहेस. आत्मेचे शुद्धीकरण दिलेला तू बाबा आहेस, आत्मेचे शुद्धीकरण तू दिलेला देव आहेस. बाबा, शरीराचं शुद्धीकरण, आत्मेचे शुद्धीकरण तुझ्याकडूनच आम्हाला दिलेलं आहे राजा. म्हणून बाबा मी प्रार्थना करत आहे, कोणी स्वतःला कमी लेखू नये राजा, कोणी स्वतःला निराश लेखू नये बाप्पा. कठीण परिस्थितीमध्ये पण बाप्पा पेत्रासारखा विसावा घेणारा लोक तू बनव, तू बनव बाप्पा. कोणी कुरकुर करू नये, कोणी निंदा करू नये, कोणी दुसऱ्यांच्या बद्दल वाईट विचार करू नये बाप्पा. हे सगळं आपल्यातल्या घाणेरड्या गोष्टी आहेत. वाचव प्रत्येकाला, वाचव प्रत्येकाला बाबा, वाचव वाचव राजा. ज्या ज्या ठिकाणी बाबा तुझ्या लेकरांच्या विरुद्ध हात उचलल्या, त्या त्या ठिकाणी तू तुझा गौरव प्रगट केलास नाही. जादूगरला पाठवून तुझं वचन सांगण्यापासून रोखायचे प्रयत्न केले, तू मॅनिफेस्टेशन दाखवलास, तुझा गौरव तू प्रॅक्टिकली दाखवलास. तो जादूगर तू आंधळा केलास राजा. तोच देव आज ही तू जिवंत आहेस. पण एक कृपा होती तुझ्या सेवकाच्या द्वारे त्या व्यक्तीला पुन्हा तू डोळे दिलास. पण ज्यावेळी हेरोद राजाने पण बाबा तुझ्या लेकरांच्या विरुद्ध उठला राजा, ज्या लोकांना प्रसन्न करण्यासाठी तो हात पुढे केला, त्यांच्या समोर तो किडे पडून मेला. तुझ्या लेकरांना तू उंच केलास. तुझ्या लेकरांनी बाबा कधी घाबरले नाही, वचनाची घोषणा करत होते, कधी थांबले नाही बाबा. तेच तू आज पण जिवंत देव आहेस. म्हणून कोणी घाबरू नाही बाबा. तुझ्यामध्ये वाढत असते किती संकट येऊ दे, किती दुःख येऊ दे बाबा, हे तुझ्यापासून जीवा तुझ्यासाठी म्हणून वाढत असता बाबा. ते वधस्तंभाला चिटकून राहण्यासाठी तुझे सामर्थ्य तुझ्या लेकरांना दे बाबा, दे. म्हणून म्हणते दैवी दुःख हा तारणाकडे घेऊन जातो, दैवी दुःख हा तारणाकडे घेऊन जातो. कोणी निराश होऊ नये बाबा, कोणी कचू नये, कोणी दमू नये राजा. तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. माहित आहे बाबा, भरपूर लेकरांना प्रश्न, त्यांच्या प्रश्नाला तू उत्तर दिलास. लेकर तू आज बनवलास त्याबद्दल धन्यवाद. जिथे कुठं मेसेज जाईल बाबा, भरपूर लोकांचं जीवन कल्याणकारक होणार. ज्या आध्यात्मिक रीतीमध्ये बाबा कचलेले आहेत, निराश आहेत राजा. काय काय लोक बाबा जीवनामध्ये चुकीचे वर्तणूक मिळाल्या कारणाने प्रार्थना बंद केलेला आहे, बायबल वाचणं बंद केलं, ते चर्चला जाणे बंद केलेलं आहे. असल्या लोकांना तो स्पर्श कर, टच देम डॅडी, टच टच. कुठल्या मनुष्यासाठी नाही देवा, तुझ्यासाठी आम्ही जगायचं आहे.
जगायचं. तो स्पर्श कर बाबा, तू स्पर्श कर. प्रत्येकाच्या जीवन तो बांध राजा, बांध. प्रार्थना तुम्ही कार्य करत याबद्दल धन्यवाद द्यावे. तुम्ही दिलेलं वचन बाबा, तुझं वचन माझं जेव्हा मी माझं वचन पाठवतो, कार्य केल्याशिवाय मी परत येत नाही. तुझं वचन या ठिकाणी कार्य केल्याबद्दल धन्यवाद. भरपूर लेकरांच्या जीवनामध्ये कार्य होते बाबा. जे लेकरांनी ऐकलेले बाबा त्याच्या कानामध्ये आवाज गुंजत जाऊ दे. तू सतत बोलत राहा बाबा. प्रत्येकाला मनापासून ब्लेस करू. कुणालाही कुठलीही समस्या असू दे, तुम्ही त्यांना विजिट केला, त्यांना ब्लेस केल्याबद्दल धन्यवाद करू. सर्वांना रक्ताच्या चिन्हाखाली सील करू. प्रभू येशू शिक्षणानं मागते म्हणतोय. आमेन आमेन आमेन. थँक्यू डॅडी. लव यू वर्शिप. सर्वांना प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वराने तुमच्या बरेच लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिले. पवित्र आत्मा क्लिअरली सांगत होते बरेच लोकांच्या प्रश्नांना. त्यामध्ये बलवान व्हा, परिस्थिती बघून डळमळू नका. त्यातून पार करणारा तो वीर आहे. तो कोण आहे याकडे फोकस करा. हालेलुया. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज लॉर्ड.